मित्रांनो नमस्कार. इन्फिनिटी अकॅडमीवरती आपणा सर्वांचं मी सागर करे सहर्ष स्वागत करतो. नुकतीच बघा म्हाडा जेई ही जी एग्जाम पार पडलेली आहे. या एग्जाममध्ये जे क्वेश्चन आलेले होते या क्वेश्चनचं जे ॲनालिसिस आहे हे आपण अकॅडमीच्या यूट्यूबच्या चॅनलवरती तुमच्यापर्यंत अवेलेबल करून तर दिलेलं आहेच आणि अशाच प्रकारचे आपण नवीन व्हिडिओसुद्धा बनवत असतो. तर आजचं जे आपलं सेशन असणार आहे, नुकताच पेपर जो झाला होता या पेपरमध्ये जे काही जनरल स्टडीचे क्वेश्चन विचारलेले होते हे क्वेश्चन आपल्याला आज डिस्कस करायचे आहेत. समजून घ्या की हे क्वेश्चन आपल्यासाठी महत्त्वाचे का आहेत. बघा कुठलीही तुम्ही सरळ सेवेची ज्यावेळेस तयारी करता त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट क्लिअर समजली पाहिजे, ते म्हणजे की क्वेश्चन काय होत असतात, रिपीट होतात. त्यामुळं आज जे आपण क्वेश्चन बघतोय यानंतर जेवढ्या काही एक्झाम होतील त्या एक्झाममध्ये याच्यामधला एक दोन जरी प्रश्न रिपीट झाले किंवा त्याचा रेफरन्स तुम्हाला मिळाला तरी तुम्हाला एक्झाममध्ये त्याचा काय होऊ शकतो, बेनिफिट होऊ शकतो. आय होप सर्वांना पेपर चांगला गेलेला असेल. जस्ट फॉर रिव्हिजन करण्यासाठी किंवा नेक्स्ट एक्झामची तयारी करण्यासाठी आपण आता सुरू करूयात. ओके, आता बघा यामध्ये पहिला क्वेश्चन असा आला होता, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. म्हणजे विधानात्मक स्वरूपाचा हा क्वेश्चन होता. पहिलं स्टेटमेंट होतं द गव्हर्नर, चीफ मिनिस्टर अँड द काउन्सिल ऑफ मिनिस्टर टुगेदर फ्रॉम द एक्झिक्युटिव्ह ऑफ महाराष्ट्र. ठीक आहे, विधान कसं आहे, बरोबर आहे. दुसरं विधान होतं द विधान परिषद इज नेव्हर फुल्ली डिझॉल्व्ड. म्हणजे विसर्जित करता येऊ शकत नाही असा त्याचा अर्थ होतो. हे सुद्धा विधान कसं आहे, बरोबर. याचा अर्थ विधान क्रमांक 1 आणि 2 ही बरोबर आहेत. समजून घ्या कन्सेप्ट. बघा शासन व्यवस्थेचे किती महत्त्वाचे ऑर्गन असतात. शासन व्यवस्थेचे 3 असतात ऑर्गन. याच्यामध्ये कोणते कोणते असतात, एक म्हणजे एक्झिक्युटिव्ह असतो, दुसरा असतो लेजिस्लेचर आणि तिसरा असतो ज्युडिशियरी असतो. एक्झिक्युटिव्ह मध्ये कोण कोण येतं बघा. आता केंद्राच्या लेवलला राष्ट्रपती येईल आणि राज्याच्या लेवलला कोण येईल, राज्यपाल येईल. कारण का, राष्ट्रपती हा देशाचा कार्यकारी प्रमुख असतो आणि घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असणार, मग राज्यपाल असणार आहे. तर एक्झिक्युटिव्ह मध्ये कोण कोण येईल, आपल्या राज्याच्या अनुषंगाने विचारलेलं आहे म्हणून तुम्हाला मी ते सांगतो. राज्यपाल येईल बघा. ओके, त्यानंतर कोण येईल याच्यामध्ये, मुख्यमंत्री येईल. त्यानंतर कोण येणार आहे, मुख्यमंत्र्यासोबत त्याचं मंत्रिमंडळ सुद्धा यायला पाहिजे. आणि चौथा एक घटक ह्याच्यामध्ये येतो तो म्हणजे राज्याचा महाधिवक्ता. राज्याचा महाधिवक्ता म्हणजे घटक राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून कोणाला ओळखलं जातं, महाधिवक्ताला ओळखलं जातं. हा सुद्धा एक्झिक्युटिव्हचाच काय भाग आहे. लेजिस्लेचर म्हणजे काय बघा, की कायदे बनवणारी संस्था. म्हणजेच घटक राज्यासाठी जे काही महत्त्वाचे कायदे आहेत हे कायदे बनवण्याचं काम कोण करणार आहे, कायदेमंडळ करणार आहे, म्हणून त्याला आपण लेजिस्लेचर असं म्हणतोय. मग आता आपल्या महाराष्ट्राच्या राज्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर राज्य विधिमंडळ ही संकल्पना पाहायला मिळते. मग राज्य विधिमंडळ कोणत्या कोणत्या घटकांचं मिळून बनतं, एक तर विधानसभा. ओके, एखाद्या राज्यामध्ये असेल तर विधान परिषद, जर नसेल तर फक्त काय असतं, विधानसभा असतं. त्यामुळे आता आपल्या राज्यामध्ये विधान परिषद आहे म्हणून आपल्याला ते विचारात घ्यावं लागेल. आणि तिसरं असतं याच्यामध्ये कोण, राज्यपाल म्हणजेच गव्हर्नर. ह्या तिघांशिवाय राज्य विधिमंडळ पूर्ण होऊ शकत नाही. आणि राज्याच्या लेवलला जर तुम्ही ज्युडिशरीच्या लेवलचं पाहिलं तर तुम्हाला हायकोर्ट पाहायला मिळेल. केंद्राच्या लेवलला काय बघायला मिळेल, सुप्रीम कोर्ट. ऑल्सो हायकोर्ट आणि लोअर कोर्ट जे असतात, कनिष्ठ न्यायालय असतात, ही सुद्धा कशामध्ये येतात, ज्युडिशरीमध्ये पाहायला मिळतात. आणि आपल्यासाठी क्वेश्चन हा होता की राज्यपाल, मुख्यमंत्री आणि त्याचं मंत्रिमंडळ हे एक्झिक्युटिव्हमध्ये येतं, बरोबर आहे. आणि दुसरं विधान बघा की विधान परिषद हे डिझॉल्व केलं न जाणारं किंवा डिझॉल्व करता न येऊ शकणारं सभागृह आहे. कारण का, आपल्यामध्ये विधानसभा आणि विधान परिषद ही 2 सभागृह आहेत. समजून घ्या, विधानसभेला आपण काय म्हणतो, कनिष्ठ सभागृह. विधान परिषदला काय म्हणतो, वरिष्ठ सभागृह. ओके, विधान परिषदला आपण म्हणतो की स्थायी सभागृह, विधानसभेला अस्थायी सभागृह असं म्हणतो आपण बघा. म्हणजे ह्याला टेम्पररी असं सुद्धा इंग्लिशमध्ये तुम्हाला समजून घेता येईल. टेम्पररी हाऊस ऑफ स्टेट लेजिस्लेचर तर कोणतं, विधानसभा. आणि विधान परिषद जे आहे हे कसं आहे, परमनंट हाऊस, म्हणजे त्याला आपण स्थायी सभागृह असं बोलतो. ओके, त्यामुळं आगामी कालावधीमध्ये अशा स्वरूपाचे क्वेश्चन सिंपल तुम्हाला बनवू शकतात. अजून एक लक्षात ठेवा की विधानसभेला काय म्हणलं जातं, राज्य विधिमंडळाचं पहिले सभागृह, फर्स्ट हाऊस ऑफ स्टेट लेजिस्लेचर विधानसभा. आणि सेकंड हाऊस ऑफ स्टेट लेजिस्लेचर कोणतं असणार आहे, विधान परिषद आहे. तर असा सिंपल क्वेश्चन होता. पॉलिटीच्या अनुषंगाने हा क्वेश्चन विचारलेला होता. पुढचा बघा, हू आउट ऑफ द फॉलोइंग इज असोसिएटेड विथ द फाउंडिंग द सत्यशोधक समाज. आता सत्यशोधक समाज म्हणलं की सर्वांना कॉमन, कारण की हा जीकेचा क्वेश्चन होता. आपण आतापर्यंत जो काय अभ्यास करतो तर आपल्याला प्राथमिक शाळेपासून ते आतापर्यंत भरपूर शिक्षकांनी सांगितलेलं आहे या समाजाबद्दल. कारण की महाराष्ट्र म्हणलं की शाहू असतील, फुले असतील किंवा आंबेडकर असतील, या तिघांची नावं तुम्हाला घ्यावेच लागतात. त्यांच्याशिवाय महाराष्ट्र पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळं ज्योतिराव फुले म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांनी काय केलेली होती, सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली होती. लक्षात ठेवा, तारीख नेक्स्ट टाइम विचारू शकतील, 24 सप्टेंबर
1873 या दिवशी स्थापना केलेली होती. त्यानंतर ना या स्थापना कुठे केली होती? पुणे या ठिकाणी केलेली होती. ओके. दीनबंधू हे या सत्यशोधक समाजाचं काय होतं? मुखपत्र होतं. आणि दीनबंधू जे आहे हे सुरू कधी झालं होतं? 1877 ला. कुणी सुरू केलं होतं? कृष्णराव भालेराव. ठीक आहे. असे सप्लिमेंटरी क्वेश्चन तुम्हाला बनवता आले पाहिजेत. त्यानंतर ना बघा ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ज्योतिराव फुले. पर्याय क्रमांक 3 असायला पाहिजे. जर इथं आपण ABCD जर केलं तर ज्योतिराव फुलेचं उत्तर असायला पाहिजे. स्वामी दयानंद सरस्वती यांनी कुठल्या समाजाची स्थापना केली असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो बघा. तर तुम्हाला माहिती पाहिजे यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली होती. ओके. आर्य समाज. महादेव गोविंद रानडे यांचा संबंध कशाशी येतो बघा? पुणे सार्वजनिक सभा. पुणे सार्वजनिक सभा पुणे स्थापन केली तर महादेव गोविंद रानडे यांनी केलेली होती. आणि राजाराम मोहन रॉय म्हटलं की त्यांचा कोणता समाज होता? ब्राह्मो समाज. ब्राह्मो समाज. 1828-29 दरम्यान कोलकाता या ठिकाणी राजाराम मोहन रॉय यांनी काय केली होती? ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली होती. म्हणजे एका क्वेश्चनमुळे तुमचे 4 बिट काय होत आहेत? पूर्ण होत आहेत. पुढचा क्वेश्चन बघूयात बघा. हु अमॉंग द फॉलोइंग पर्सन कंपोज द टीज बुधभूषण असा प्रश्न विचारला होता. तर आता याचं उत्तर काय असायला पाहिजे बघा? छत्रपती संभाजी महाराज. आता हा वन लाइनर स्वरूपाचा क्वेश्चन आहे तर याच्याबद्दल काय आपण जास्त नाही वेळ घालवला पाहिजे. पुढचा क्वेश्चन होता बघा इकॉनॉमीच्या अनुषंगाने. सिन्स विच इयर डिड द एक्झिम बँक ऑफ इंडिया कॉमेन्स इज ऑपरेशन्स. म्हणजे याचा अर्थ काय? एक्झिम बँक तुम्हाला माहित असली पाहिजे. एक्झिम बँकलाच आपण काय म्हणतो बघा? एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक. त्याची स्थापना कधी झाली होती? 1982 मध्ये झालेली होती. त्याच्यामुळे याचं उत्तर काय असायला पाहिजे? पर्याय क्रमांक 2 1982. आता एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक जी आहे ह्याचं काम नक्की काय बघा? जे स्मॉल आहेत इंडस्ट्रीज किंवा मीडियम इंडस्ट्रीज आहेत तर यांना कर्ज पुरवठा करण्यासाठी ही बँक काम करत असते. त्यामुळं यानंतर सुद्धा रिपीट क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आगामी कालावधीमध्ये थोडं बघून घ्या. RBI असेल SBI असेल यावरती ही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. कारण का? RBI ची स्थापना कधी झाली होती? 1935 ला. आणि SBI ची स्थापना झाली होती 1955 ला. तसं जर पाहिलं तर अगोदरच्या 3 इम्पेरियल बँका होत्या. त्या इम्पेरियल बँका म्हणजे 3 बँकांची मिळून इम्पेरियल बँक झाली होती 1921 ला. आणि त्या इम्पेरियल बँकेचंच रूपांतर SBI मध्ये कधी झालं होतं? 1955 मध्ये झालेलं होतं. ओके. हा एक महत्त्वाचा क्वेश्चन होता. पुढचा बघा पॉलिटिक्सचा क्वेश्चन होता. तो म्हणजे कोणता? हाऊ मेनी मॅक्झिमम नॉमिनेटेड मेंबर डज राज्यसभा हॅव. सिंपल क्वेश्चन एकदम. बघा दोन्हीही पार्लमेंट असेल किंवा स्टेट लेजिस्लेचर असेल याबद्दलच्या बेसिक जर कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असत्या तर तुम्हाला ही उत्तरं जमली असती. आता राज्यसभेवरती जर पाहिलं आपण किंवा राज्यसभा सभागृहाबद्दल थोडी माहिती पाहिजे तुम्हाला. संसदेचं हे दुसरे सभागृह आहे. ओके. दुसरे सभागृह. राज्यसभा अस्थायी सभागृह आहे का स्थायी सभागृह आहे? ओके. समजून घ्या. राज्यसभा कसं आहे? स्थायी सभागृह आहे. जसं विधान परिषद आहे तसं काय आहे? राज्यसभा आहे. त्यामुळे तुम्हाला कंपॅरिझनने अभ्यास करावा लागतो. स्थायी सभागृह त्यालाच आपण काय म्हणतो? परमनंट हाऊस. ज्याचं विसर्जन कधी केलं जाऊ शकत नाही. ओके. आणि राज्यसभेवरती जर तुम्ही पाहिली तर ह्याची सदस्याची म्हणजे ह्याची रचना असते. ही रचना कशी असते? आता जर तुम्ही रिसेंटली भारतामध्ये पाहिलं तर 245 सदस्य म्हणजेच खासदार राज्यसभेचे सदस्य आहेत. परंतु मॅक्झिमम सदस्य संख्या किती असू शकते राज्यसभेची? 250 मॅक्स. हा पण क्वेश्चन येऊ शकतो. मग या 245 पैकी सध्या पाहिलं तर 233 मेंबर जे आहेत हे कसे आहेत? इलेक्टेड मेंबर आहेत. निवडणुकीच्या माध्यमातून ते प्रतिनिधित्व त्या सभागृहावरती करतायत. परंतु आता राहिलेले जे 12 आहेत या 12 सदस्यांचं नामनिर्देशन कोण करत असतो? राष्ट्रपती करत असतो. ओके. मग असा क्वेश्चन येऊ शकतो नेक्स्ट टाइम की राष्ट्रपती कोणत्या कोणत्या क्षेत्रांमधून त्यांचं नॉमिनेशन करतो किंवा नामनिर्देशन करतो. तर जी ट्रिक मी तुम्हाला वर्गात सांगितली असेल बघा एकदा ती म्हणजे LASS. ओके. मग कोणते कोणते आहेत आता? लिटरेचर. ओके. लिटरेचर. त्यानंतर आर्ट. त्यानंतर सायन्स आणि सोशल सर्व्हिस. साहित्य, कला, विज्ञान आणि सामाजिक सेवा या 4 क्षेत्रांमधून राज्यसभेवरती राष्ट्रपती 12 खासदारांचं काय करतात? नॉमिनेशन करतात. म्हणून ह्याचं उत्तर काय पाहिजे? पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असायला पाहिजे. पुढचं बघा. अकॉर्डिंग टू 2011 पॉप्युलेशन सेन्सस ऑफ इंडिया महाराष्ट्र इज डॅश डॅश मोस्ट पॉप्युलस स्टेट इन इंडिया. म्हणजे लोकसंख्येवरती हा क्वेश्चन आलेला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे 2 घटक कधीही कायम लक्षात ठेवायचे. लोकसंख्या आणि पुढचा आहे तो म्हणजे क्षेत्रफळ.
जर लोकसंख्येच्या बाबतीत तुम्ही भारतातलं पहिलं राज्य बघितलं तर ते कोणतं आहे? उत्तर प्रदेश आहे. दुसरं राज्य कोणतं आहे? महाराष्ट्र आहे. ओके, तिसरं राज्य कोणतं आहे? बिहार आहे. आणि चौथं राज्य कोणतं आहे? वेस्ट बेंगॉल म्हणजे पश्चिम बंगाल आहे. आपल्याला प्रश्न विचारला होता की महाराष्ट्राचा क्रमांक कितवा आहे, तर आपल्याला याचं उत्तर पाहिजे माहिती. पर्याय क्रमांक 4 महाराष्ट्र हे दुसरं राज्य आहे. जर तुम्ही क्षेत्रफळाचा विचार केला तर देशामध्ये पहिलं राज्य कोणतं आहे बघा? राजस्थान आहे. ठीक आहे. दुसरं राज्य कोणतं आहे? ते म्हणजे मध्य प्रदेश. आणि तिसरं जे राज्य आहे ते म्हणजे आपलं महाराष्ट्र. त्यामुळं प्रश्न व्यवस्थितपणे वाचायचा की नक्की कशात विचारलेला आहे. पॉप्युलेस स्टेट विचारलेला आहे 2011च्या जनगणनेनुसार. त्यामुळं याचं उत्तर असायला पाहिजे पर्याय क्रमांक 4. जनगणनेवरती जरा थोडे प्रश्न बघून जावा नेक्स्ट एक्झामसाठी, कारण की आता 2021ची जनगणना कितवी जनगणना आहे? 16वी जनगणना आहे. स्वातंत्र्यानंतरची कितवी आहे? 8वी जनगणना आहे. सर्वाधिक महागडी जनगणना असणार आहे बघा ही, कारण आतापर्यंत या जेवढ्या काही जनगणना झाल्या त्यापैकी 2021ची जी जनगणना आहे याच्यावरती जवळपास 10,000 कोटींचा खर्च केला जाणार आहे. भारताची पहिली डिजिटल जनगणना आहे, कारण का एक मोबाईल तयार केलाय बघा, सेन्सस 2021 NPR. ओके, हे मोबाईल ॲप्लिकेशन आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतो की भारताची पहिलीच ही डिजिटल जनगणना आहे. दर 10 वर्षांनी केली जाते. 1872ला ही जी लॉर्ड मेयोच्या कालावधीमध्ये सुरू झाली होती, परंतु 1881 पासून म्हणजे लॉर्ड रिपनच्या कालावधीपासून रेग्युलर 10 वर्षांपासून ती किंवा 10 वर्षांनी ती घेतली जाते. त्यानंतर पुढचा क्वेश्चन होता, नंदी कोलू इज द ट्रॅडिशनल डान्स ऑफ विच ऑफ द फॉलोइंग स्टेट्स. म्हणजे कोणत्या राज्याचा हा डान्स आहे असं विचारलं होतं. सिंपल क्वेश्चन. ह्याचं उत्तर पाहिजे बघा कर्नाटक. ह्याचं उत्तर काय आहे? कर्नाटक आहे. आता बाकीचे जे राज्य आहेत या राज्यांमध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, तर थोडं ॲनालिसिस करून घ्या. कथकली जो डान्स प्रकार आहे तो कुठला आहे? केरळचा आहे. त्यानंतर भरतनाट्यम हा कुठला आहे? तामिळनाडू. हा तामिळनाडूचा आहे. ओके, ओडिसाचा कुठला आहे? ओडिसी. हा कुठला आहे? ओडिसीचा. त्यामुळे असे सिंपल क्वेश्चन येतात जे ट्रॅडिशनल जे सर्वांना माहिती असतात. आता पुढचा महत्त्वाचा क्वेश्चन होता, थोडा इकॉनॉमीच्या अनुषंगानेच होता थोडा हा. इन विच इयर महाराष्ट्र स्टेट हॉर्टिकल्चर अँड मेडिसिनल प्लांट बोर्ड वॉज एस्टॅब्लिश्ड. म्हणजे हा क्वेश्चन आलेला आहे हॉर्टिकल्चर वरती. हॉर्टिकल्चर भारतामध्ये बघा नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन दोन प्रकार असतात बघा, एक हॉर्टिकल्चर आणि दुसरा म्हणजे ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चर म्हणजे काय? क्रॉप, जी आपली शेतीच्या संदर्भातला अभ्यास ॲग्रिकल्चरच्या अनुषंगाने केला जातो. आणि जी फळं आहेत, जी फुलं आहेत, ज्याला आपण म्हणतो ऑर्नामेंटल क्रॉप्स वगैरे आहेत, या संदर्भात कुठली ब्रँच असते? तर हॉर्टिकल्चर असते. भारतामध्ये नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन सुरू झालं होतं 2005ला. म्हणून याचं उत्तर काय बघा? 2005. कारण की त्यांनी जरी महाराष्ट्रात विचारलं असलं तरी ह्या हॉर्टिकल्चर मिशनचा उद्देशच काय होता की फळं असतील किंवा फुलं असतील यांचं उत्पादन वाढलं पाहिजे. यासाठी जेवढा काय खर्च होता बघा, तर या खर्चाचं विभाजन किंवा डिस्ट्रीब्युशन कसं केलं होतं? 85% केंद्र करणार होतं, सेंटर, आणि 15% कोण करणार होतं? स्टेट, घटक राज्य करणार होते. त्यामुळे हा क्वेश्चन महत्त्वाचा आहे. पुढचा बघा महत्त्वाचा क्वेश्चन तो म्हणजे कुठला? ओणम. ओणम इज द बिगेस्ट फेस्टिवल ऑफ विच ऑफ द फॉलोइंग स्टेट. ओणम म्हणलं की याचं उत्तर काय असं पाहिजे? केरळ उत्तर असायला पाहिजे. तुम्हाला पोंगल माहिती असेल बघा, पोंगल आंध्र प्रदेशचा आहे. तामिळनाडूचा सुद्धा कोणता आहे? पोंगल आहे. जोडा लावाला वगैरे क्वेश्चन येतात, तर त्यासाठी तुम्हाला ह्याचा काय होईल? फायदा होईल. पुढचा पॉलिटिक्सचा क्वेश्चन होता बघा, फॉर व्हॉट मॅक्झिमम टाइम कॅन अ पर्सन बी केप्ट अंडर द प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन बिफोर हिज ऑर हर केस इज ब्रॉड बिफोर अन ॲडवायझरी बोर्ड फॉर रिव्ह्यू. समजून घ्या याचा अर्थ काय होतो? प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन. प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनचा अर्थ होतो मराठीमध्ये प्रतिबंधात्मक स्थानबद्धता. ओके, समजून घ्या, म्हणजे ह्याचा तुमचा कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. एखाद्या व्यक्तीला स्थानबद्ध करणे म्हणजे काय? एखाद्या क्षेत्रामधून एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या क्षेत्रामध्ये घालवणे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्या गावाकडे बघा, जर एखादी यात्रा असेल तर त्या यात्राच्या अगोदर जे काही गावगुंड असतात त्यांना पोलीस काय करतात? यात्रा सुरू व्हायच्या अगोदरच गावाच्या बाहेर घालवतात. ह्याचं कारण म्हणजे काय? की तिथं गुन्हा घडू नये यासाठी काळजी घेतली जाते किंवा खबरदारी घेतली जाते. मग प्रश्न हाच विचारला होता की प्रतिबंधात्मक स्थानबद्धता जास्तीत जास्त किती दिवसांसाठी केली जाऊ शकते? तर मॅक्झिमम किती महिन्यांसाठी केली जाऊ शकते? 3 महिन्यांसाठी केली जाऊ शकते. ओके, आणि दुसरी एक स्थानबद्धता असती
त्याला आपण काय म्हणतो बघा, पुनेटिव्ह डिटेन्शन. प्रश्न आला होता प्रिव्हेंटिव्ह वरती. आणि पुनेटिव्ह डिटेन्शन म्हणजे काय असतं की कोर्टाने जर त्याला आरोपी ठरवलं असेल किंवा कोर्टाने जर त्याला आदेश दिला असेल तर त्या व्यक्तीला एका क्षेत्रामधून दुसऱ्या क्षेत्रामध्ये घालवलं जाऊ शकतं. पुढे जाऊन मोरारजी देसाई सरकारने काय केलं होतं, 44वी घटना दुरुस्ती 1978ला. या घटना दुरुस्तीनुसार हा जो 3 महिन्यांचा कालावधी होता हा कमी केला होता. हा कमी करून किती महिन्यांवरती आणला होता, 2 महिन्यांवरती आणला होता. परंतु त्याची अजून इम्प्लिमेंटेशन झालेलं आहे का, अंमलबजावणी झालेली आहे का, अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळं इथून पुढे हे क्वेश्चन विचारला की प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन मॅक्झिमम किती असलं पाहिजे किंवा जास्तीत जास्त किती केलं जाऊ शकतं, तर 3 महिने. यापेक्षाही जास्त केलं जाऊ शकतं, मात्र त्यासाठी संबंधित हायकोर्टाचे काही न्यायाधीश असतात त्यांची परमिशन घ्यावी लागते आणि तो कार्यकाळ वाढवता येऊ शकतो. क्लिअर. पुढचा इतिहासाचा प्रश्न होता बघा, मल्लप्पा धनशेट्टी म्हटलं की तुम्हाला सर्वांना समजलं पाहिजे सोलापूर. ओके, सोलापूर. हु was hanged to death by the British government lead in which of the following सत्याग्रह. बघा लगेच उत्तर तुम्हाला जमायला पाहिजे. ह्याच्यामध्ये दिसतंय कुठं, सोलापूर. पर्याय क्रमांक 1 ह्याचं उत्तर असणार आहे. सोलापूर हे इतिहासाच्या किंवा ऐतिहासिक दृष्ट्या खूप महत्त्वाचं आहे, कारण की ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये सोलापूर या ठिकाणी पहिल्यांदाच मार्शल लॉ लागू करण्यात आला होता. मार्शल कायदा किंवा मार्शल लॉ म्हणतो त्याला आपण. ओके. आणि या सोलापूरमध्येच मल्लप्पा धनशेट्टी, कुर्बान हुसेन असतील अशासारख्या व्यक्तींना काय केली होती, ब्रिटिशांनी अटक केली होती आणि त्यांना फाशी दिलेली आपल्याला पाहायला मिळते. बाकीचे पर्याय बघूयात जरा. बघा, अहमदाबाद सत्याग्रह या संदर्भात कोणतं नाव आहे बघा, महात्मा गांधी. त्यानंतर खेडा सत्याग्रह महात्मा गांधीच आहे. त्यानंतर चंपारण्य सत्याग्रह इथं सुद्धा महात्मा गांधींनीच आहे बघा. कारण का 9 जानेवारी 1915ला ज्यावेळेस महात्मा गांधीजी भारतामध्ये आले त्यावेळेस त्यांचे राजकीय गुरु कोण होते, गोपाळकृष्ण गोखले होते. 1917 पासून महात्मा गांधीजींनी सत्याग्रहाला काय केली, सुरुवात केली. आणि त्यांचा भारतामधला जर पहिला सत्याग्रह कोणता आहे असं विचारला क्वेश्चन, तर तो आहे बघा चंपारण्य सत्याग्रह. हे माहीत असू द्या, कारण चंपारण्य बिहारमधलं एक ठिकाण आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांना नीळ लागवडीसाठी ब्रिटिश काय करत होते, सक्ती करत होते. तर याच्या विरोधामध्ये यांनी पहिला सत्याग्रह केलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर खेडा सत्याग्रह. खेडा सत्याग्रहाचा प्रश्न काय होता की तिथले जे शेतकरी होते त्यांच्या जमिनीवरती ब्रिटिश काय करायचे, जास्तीत जास्त कर आकारत होते. त्यामुळे तिथला पण त्यांनी मुद्दा सॉल्व्ह करून दिलेला होता. आणि अहमदाबाद सत्याग्रह म्हणजे गिरणी कामगारांचा होता. हा गिरणी कामगारांचा, त्यांना वेळेवरती पगार असेल, त्यांचे भत्ते असतील मिळत नसायचे. त्यामुळे महात्मा गांधीजींनी हा सुद्धा सत्याग्रह सक्सेसफुली करून दाखवलेला होता. त्यामुळं इतिहासाच्या अनुषंगाने महात्मा गांधीजींवरती वारंवार क्वेश्चन विचारले जातात, तर सर्वांनी त्याच्यावरती थोडं फोकस केलं पाहिजे. ओके. आणि पुढे जाऊन अजून असे पण क्वेश्चन विचारलेले आहेत बघा की याचा नंतर परिणाम काय झाला ते आपण पुढे जाऊन डिस्कस करूया. विच ऑफ द फॉलोइंग इज अ लिटरली वर्क ऑफ रामदास स्वामी हु वॉज फ्रॉम जांब इन मराठवाडा. ओके. त्यांनीच दिलेलं आहे की मराठवाड्यातले जांब या ठिकाणी होते, तिथून त्यांनी कुठलं त्यांचं साहित्य आहे. ह्याचं उत्तर काय बघा, दासबोध. सर्वांना माहितीच आहे ना, संत रामदास म्हटलं की दासबोध. भावार्थ रामायण कुणी लिहिलं होतं, संत एकनाथ. ओके. त्यानंतर भावार्थ दीपिका कोणाचा आहे, संत ज्ञानेश्वर. अमृतानुभव हे कोणाचं आहे, संत ज्ञानेश्वरांचंच आहे. ओके. भगवद्गीताचा संदर्भ कशाची आहे असं जर विचारलं तर भावार्थ दीपिका असेल. ओके. मात्र आता इथं काय विचारलं होतं, रामदास स्वामींचं, म्हणून दासबोध. ठीक आहे. किंवा मनाचे श्लोक सुद्धा कोणी लिहिलं होतं, रामदास स्वामींनीच लिहिलं होतं. पुढे बघा, सायन्सचा क्वेश्चन होता, विच ऑफ द फॉलोइंग आर लाईव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम दॅट आर इंटेंडेड टू हॅव हेल्थ बेनिफिट व्हेन कन्झ्युम्ड ऑर अप्लाइड टू द बॉडी. म्हणजे ह्याला असं म्हणायचं आहे की खालीलपैकी असा कोणता घटक आहे की जर आपण बॉडीमध्ये घेतला तर त्याच्यापासून आपल्याला काय मिळते, एनर्जी वगैरे मिळते. आता समजून घ्या किंवा शरीरासाठी तो फायदा असतो. हे जे 4 शब्द तुमच्या समोर दिसत आहेत, लगे उत्तर तुम्हाला जमायला पाहिजे होतं. नॉन कॅरियर्स तर असू शकत नाहीत, त्यानंतर नॉन पॅथोजन तर असू शकत नाहीत. काही मुलांचं थोडं कन्फ्युजन झालं असेल बाबा की प्रोबायोटिक आणि वेक्टर्स नक्की काय ह्याच्यामध्ये फरक आहे. तर प्रोबायोटिक ह्याचं उत्तर आहे. काय याचं उत्तर आहे, प्रोबायोटिक. कसं बघा, हे असे ऑर्गॅनिझम असतात जे बॉडीसाठी कसे असतात, बेनिफिशियरी असतात. बॉडीसाठी बेनिफिशियरी. मग आता याच्यामध्ये जर कोण कोण येतं बघितलं तुम्ही तर महत्त्वाचे येतात बघा, डेअरी प्रोडक्ट्स. दुधाचे जे काय सगळे पदार्थ असतात हे सगळे प्रोबायोटिक आहेत. ओके. आणि बाकीचे जे 3 शब्द आहेत त्याच्यामधला महत्त्वाचा कोणता आहे बघा, वेक्टर. वेक्टर म्हणजे काय, आता याचं एक्झाम्पल तुम्हाला देतो. ओके. मलेरिया कशामुळे होतो, डास चावल्यामुळे होतो.
तर आता याच्यामध्ये वेक्टर म्हणून कोण काम करतोय, डास करतोय, ह्याला वेक्टर असं म्हणलं जातं. नॉन कॅरियर्स म्हणजे काय, जे कॅरी करू शकत नाहीत, शब्दातच आहे. नॉन पॅथोजन म्हणजे काय, की ज्यांच्यापासून डिसीज होऊ शकत नाही, कुठला रोग होऊ शकत नाही, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, नॉन पॅथोजन असं म्हणतो. तर हा सायन्सचा महत्त्वाचा क्वेश्चन होता. नंतर पुढचा क्वेश्चन आहे बघा. आता हा क्वेश्चन असा आयोग काय करतं, कधी कधी कुठलेही क्वेश्चन उचलतं, त्यातला हा एक प्रकार होता, परंतु त्यांचं थोडं ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, ते आपण बघूयात. रुक्मिणी देवी अरुणा दाले इज नोन फॉर विच ऑफ द फॉलोइंग डान्सेस, किंवा कुठल्या डान्ससाठी त्यांचं नाव संबंधित आहे. रुक्मिणी देवी ह्यांचं आहे बघा भरतनाट्यम. ह्यांचं नाव यासाठी महत्त्वाचं आहे, भारतात राज्यसभेवर नॉमिनेट केल्या गेलेल्या, मगाशीच आपण म्हणलो होतं की 12 खासदारांना राष्ट्रपती नॉमिनेट करत असतात, राज्यसभेवर नॉमिनेट केलेल्या भारतातल्या ह्या पहिल्या महिला आहेत. पॉईंट शुड बी नोट डाऊन. आगामी कालावधीमध्ये ह्याचा तुम्हाला वापर किंवा ह्याचा फायदा नक्की करून घेता येईल. भारतातल्या अशा पहिल्या महिला की ज्यांचं नामनिर्देशन कुठं केलं होतं, राज्यसभेवर खासदार म्हणून केलेलं होतं. तर त्या कोरिओग्राफर सुद्धा होत्या. भरतनाट्यम हा त्यांचा डान्स त्यांच्याशी संबंधित होता. पुढचा बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज द स्मॉलेस्ट डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र इन टर्म ऑफ एरिया. त्यांनी क्लिअर सांगितलंय की क्षेत्रफळानुसार सर्वात छोटा जिल्हा महाराष्ट्रामधला कोणता आहे. तर आता पर्याय जर बघितले तर तुम्हाला लगेच लॉजिक लावता आलं असेल. आय होप आज कुणाचाच क्वेश्चन चुकला तर नसणार आहे. उत्तर आहे मुंबई शहर, मुंबई सिटी. आता हा विचारला होता स्मॉलेस्ट, मग तुम्हाला लार्जेस्ट पण माहीत असला पाहिजे. महाराष्ट्राचा क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा जो आहे तो कुठला आहे, अहमदनगर. अहमदनगर हा महाराष्ट्रातला क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा. पुढचा क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग नॉवेल इज रिटन बाय मराठी रायटर नंदा खरे. आता हा क्वेश्चन का आला असेल किंवा कुठून आला असेल, थोडा करंट इव्हेंटच्या अनुषंगाने हा क्वेश्चन होता. कारण की नंदा खरे यांनी काय केलं होतं, 2021चा जो साहित्य अकादमी पुरस्कार आहे, साहित्य अकादमी पुरस्कार हा नाकारलेला होता. आणि त्यांना हा पुरस्कार कोणत्या त्यांच्या नॉवेलसाठी मिळाला होता, तर उद्या. त्यामुळे उत्तर काय असायला पाहिजे, डी, उद्या. कोसला उपरा जे आहेत किंवा ताम्रपट आहेत त्यांचे आहेत काही नॉवेल नाही आहेत, तर त्यांना उद्या हा तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढचा बघा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. बरोबर विधान तुम्हाला विचारलेलं आहे. द तहसीलदार हॅज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ मेंटेनिंग पीस अँड ऑर्डर इन द तालुका. बरोबर आहे. तहसीलदार इज अ ज्युडिशियल ऑफिसर, ही गिव्स जजमेंट टू द रिझॉल्व कन्फ्लिक्ट ॲट अ सोशल लेवल. बरोबर आहे. तो त्याला ते अधिकार दिलेले असतात, कारण की तालुका दंडाधिकारी म्हणून कोण काम करत असतो, तहसीलदार करत असतो. त्यामुळे याचं उत्तर काय पाहिजे, बोथ 1 and 2, म्हणजे दोन्ही विधानं कशी आहेत, बरोबर आहेत. पुढचा क्वेश्चन, अकॉर्डिंग टू द 2011 पॉप्युलेशन सेन्सस ऑफ इंडिया, सेक्स रेशो ऑफ महाराष्ट्र. ओके, सेक्स रेशो तर किती आहे बघा, महाराष्ट्राचा 929 आहे. महाराष्ट्राचा किती आहे, 929. 2011ला जर तुम्ही बघितलं, भारताचा सेक्स रेशो किती होता, 940 होता. ह्याचा अर्थ भारताच्या सेक्स रेशोपेक्षा महाराष्ट्राचा सेक्स रेशो कसा आहे बघा, कमी आहे. सेक्स रेशो म्हणजे काय, दर 1000 पुरुषांमागे महिलांची संख्या किती आहे, ह्याला आपण सेक्स रेशो असं म्हणतो. त्यामुळे 2011च्या जनगणनेवरती सुद्धा क्वेश्चन भरपूर आलेले होते. त्याच्याबद्दलच्या काही फॅक्ट्स तुम्ही बघून घ्या. राज्य सर्वात लोकसंख्येनुसार कोणतं आहे, जे मागास तुम्हाला मी सांगितलं होतं. घनता, पॉप्युलेशन डेन्सिटी काय असते, तर हा एरिया असतो, हा तुम्हाला समजला पाहिजे. पुढचाही क्वेश्चन बघा, व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ हिमालयन रेंजेस इन दार्जिलिंग, म्हणलं की पश्चिम बंगाल अँड सिक्कीम रिजन. आता बघा समजून घ्या, हिमालय. आता हिमालय हा तुम्हाला माहिती आहे भारतामध्ये कशा पद्धतीने किंवा कशा पद्धतीने पसरलेला आहे. यामध्ये त्याच्या उपरांगा सुद्धा आहेत, आणि भारताच्या पूर्वेकडचे जे राज्य आहेत त्याला आपण पूर्व हिमालय सुद्धा म्हणतो. त्या भागात सुद्धा हिमालयाचा विस्तार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर आता ह्याचं उत्तर काय बघा, ईस्ट वेस्ट डायरेक्शन, म्हणजेच पूर्व पश्चिम दिशेकडे काय केलेलं आहे, या भागामध्ये हिमालयाच्या रांगा पसरलेल्या पाहायला मिळतात. माहीत असू द्या, हिमालयाची सर्वात दक्षिणेकडची जी रांग आहे ती कोणती आहे बघा, शिवालिक. त्यानंतर शिवालिकच्या उत्तरेला कोणते आहे, पीर पांजाल. त्यानंतर कोणते आहे, जास्कर. आता रिसेंटली क्वेश्चन विचारलेला बघा. त्यानंतर कोणते आहे, लडाख. आणि सर्वात उत्तरेकडची जी आहे ती म्हणजे कोणती, काराकोरम. ओके, काराकोरम. याच हिमालयामध्ये जगातलं सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट 8848 मीटर त्याची उंची, हे ह्याच हिमालयामध्ये आहे, आपल्याला असं सांगता येतं. ओके.
जिओग्राफीचा हा क्वेश्चन होता. महाराष्ट्रामधल्या सुद्धा पर्वतरांगा जरा थोड्या बघून घ्या, कारण की महाराष्ट्रामध्ये सुद्धा सह्याद्रीचं स्थान खूप मोठं आहे. कारण का महाराष्ट्रामध्ये सह्याद्री हा जलविभाजक म्हणून काम करतो. जसं की आपल्याला माहिती आहे, हा भारतामध्ये काय पसरलेला आहे, पश्चिम घाट पसरलेला आहे. आणि पश्चिम घाटाचा जो काही भाग आपल्या महाराष्ट्रात येतो त्याला आपण काय म्हणतो, सह्याद्री असं म्हणतो. तर आता सह्याद्रीच्या महत्त्वाच्या उपरांगा कोणते आहेत बघा. या ठिकाणी कोणते असेल किंवा सर्वात उत्तरेला कोणते असेल, सातपुडा असेल, त्यानंतर सातमाळा असेल, हरिश्चंद्र, बालाघाट असेल, किंवा त्याखालची कोणते असेल, शंभू महादेव असेल. या नद्यांनी कोणती खोरी वेगळी केलेली आहेत, ह्याच्यावरतीही क्वेश्चन आगामी काळामध्ये विचारले जाऊ शकतात. सो अशा पद्धतीने तुम्ही तयारी करा. विच ऑफ द फॉलोइंग हॅज राईट टू समॉन द सेशन ऑफ द स्टेट लेजिस्लेचर. म्हणजे राज्य विधिमंडळाचं अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे, राज्याच्या राज्यपालांना आहे. जर केंद्राचं जर तुम्ही बघितलं, उदाहरणार्थ इथं आपण म्हणूयात की पार्लिमेंट, ओके, संसदेचं अधिवेशन जर बोलवायचं आहे तर हा अधिकार कोणाचा आहे, राष्ट्रपतींचा आहे. हा अधिकार कोणाचा, राष्ट्रपतींचा. जर मग केंद्रामध्ये तुम्ही अधिकार हा राष्ट्रपतींना देताय तर राज्यामध्ये हा अधिकार कोणाला असणार आहे, राज्यपालांना असणार आहे. पुढे बघा, विच ऑफ द फॉलोइंग सातवाहना किंग इज ऑल्सो डिस्क्राइब्ड ॲज ट्राय सनद्र तोया पीत वाहन. आता बघा, काही असे राजे होऊन गेले, कारण की हा क्वेश्चन हिस्ट्रीचा आहे. सातवाहन जे घराणं होतं त्यांच्यावरती हा क्वेश्चन आलेला होता. तर याचं उत्तर काय बघा, गौतमीपुत्र सातकर्णी. ओके, गौतमीपुत्र सातकर्णी. तसं जर पाहायला गेलं तर सातवाहनाचा पहिला राजा किंवा फाउंडर मेंबर म्हणून किंवा पहिला किंग जो आहे तो कोणता समजला जातो, सिमुख, फर्स्ट किंग. ओके, पण ह्याचा आता एक फॅक्ट आहे, त्यामुळे तुम्ही नोट डाऊन करून फक्त ह्याला रट्टा जरी मारला तरी सुद्धा तुम्हाला एक्झाममध्ये परत तो रिपीट होऊ शकतो. आता गौतमीपुत्राचं बघा, सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही पाहिलं तर याला शालिवाहन असं सुद्धा म्हणलं जातं. त्यानंतर ना बेनाकटस्वामी, समजून घ्या, बेनाकटस्वामी अशी त्यांनी स्वतःला काय केली होती, पदवी धारण केलेली होती. असाही क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. पुढे बघा, विच ऑफ द फॉलोइंग बुक वॉज रिटन बाय महात्मा ज्योतिराव फुले. त्यांच्यावरती ऑलरेडी क्वेश्चन आलेला होता, आपण बघितलं सत्यशोधक समाजाचं. तर त्यांच्यावर डायरेक्ट त्यांनी कुठलं लिहिलेलं आहे पुस्तक असं त्यांनी विचारलेलं आहे. तर याच्यामधलं ब्राह्मणांचे कसाब हे त्यांचं पुस्तक आहे, सर्वांना परिचित आहेच. तर त्यानंतर गुलामगिरी असेल, लक्षात राहू द्या, गुलामगिरी. शेतकऱ्याचा आसूड असेल, शेतकऱ्याचा आसूड. त्यांचं एक नाटक होतं बघा, ते म्हणजे कुठलं, तृतीय रत्न. तर हे फेमस आहेत सगळे, याच्यावरती वारंवार क्वेश्चन विचारले जातात. त्याचं ब्राह्मणांचे कसब हे उत्तर असायला पाहिजे. इन विच ऑफ द फॉलोइंग इयर्स वॉज द चाइल्ड मॅरेज रिस्ट्रेंट ॲक्ट पास्ड फिक्सिंग द मॅरेजेबल एज ऑफ गर्ल्स ॲट 14 इयर अँड 18 इयर्स फॉर बॉईज. ह्या काय म्हणतोय बघा प्रश्न, की कोणत्या वर्षी असा कायदा पारित केला गेला की लग्नासाठीचं मुलीचं वय 14 वर्ष फिक्स केलं आणि मुलाचं लग्नासाठीचं वय 18 वर्ष फिक्स केलं. तर तो वर्ष आहे बघा 1929. हे वर्ष एवढं महत्त्वाचं आहे कारण का 1929लाच भारतामध्ये बघा लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी सती प्रथा काय केली होती, बंद केलेली होती. आणि या सती प्रथा बंद करण्यामध्ये एका भारतीयाचं खूप महत्त्वाचं योगदान आहे. त्यांचं नाव काय बघा, राजाराम मोहन रॉय हे त्यांचं नाव आहे. तर थोडं ह्याही गोष्टी तुम्ही पाहिल्या पाहिजेत. 1929ला किंवा स्वातंत्र्यानंतर जर तुम्ही बघितलं तर 1977-78 मध्ये आता मुलीचं वय लग्नाचं किती केलेलं आहे, 18 वर्ष केलेलं आहे. आणि मुलाचं लग्नाचं वय किती केलेलं आहे, 21 वर्ष केलेलं आहे. तर हेही माहीत असू द्या. पुढचा क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग सेशन ऑफ महाराष्ट्र लेजिस्लेचर इज कंडक्टेड इन नागपूर. सिंपल क्वेश्चन, एकदम सिंपल. मग हिवाळी अधिवेशन आपल्याला माहिती आहे की जे नागपूरमध्ये काय केलं जातं, कंडक्ट केलं जातं. विंटर सेशन ओनली 3, ह्याचं उत्तर पाहिजे होतं. बघा आता वेगवेगळे अधिवेशन असतात. एक म्हणजे पावसाळी अधिवेशन असतं आणि दुसरं म्हणजे कोणतं, हिवाळी अधिवेशन असतं. आता पावसाळी अधिवेशन कुठं होत असतं, मुंबई या ठिकाणी होतं. हिवाळी विचारलं होतं तर कुठं होतं, इथे नागपूरला. कारण की याच्यासाठी थोडी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे बघा. नागपूर करार तुम्हाला इतिहासामध्ये थोडा वाचावा लागतो. या नागपूर करारानुसार काही गोष्टी ठरल्या होत्या आणि त्याच्या नक्की इम्प्लिमेंटेशन कशा पद्धतीने झालेलं आहे हे तुम्हाला नक्की इतिहासामध्ये समजून जाईल. तर आता हे 2 जनरली अधिवेशन होत असतात आणि आपल्याला माहिती आहे की या 2 अधिवेशनांमधला जो फरक आहे किंवा जो काळ आहे हा 6 महिन्यांपेक्षा जास्तीचा नसला पाहिजे. परंतु तिसरं सुद्धा एक अधिवेशन भरवलं जातं ज्याला काय म्हणलं जातं बघा, बजेट सेशन, अर्थसंकल्पीय अधिवेशन असं समजलं जातं. तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुद्धा तुम्ही स्किप करू नका. पुढचं दुसरा याच्यामध्ये अजून काय सांगू शकता बघा, की केंद्राचा जो अर्थसंकल्प असतो, केंद्राचा अर्थसंकल्प मांडण्याची घटनात्मक जबाबदारी कोणाची आहे, घटनेनुसार
राष्ट्रपतींची आहे, मात्र तो कोण सादर करत असतात? भारताचे अर्थमंत्री करतात. राज्याचा अर्थसंकल्प जो असतो तो मांडण्याची घटनात्मक जबाबदारी कोणाकडे आहे? घटनेने दिलेली आहे राज्यपालाकडे, मात्र ते कोण सादर करत असतात? राज्याचे अर्थमंत्री करत असतात. ह्या गोष्टी माहीत असू द्या, किंवा हे सुद्धा माहीत असू द्या की आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये अर्थसंकल्प हा शब्द नाहीयेच, म्हणजे बजेट ज्याला आपण म्हणतो हा शब्द नाहीये. मग आपल्या भारतीय राज्यघटनेत कोणता शब्द आहे? तर वार्षिक वित्तीय विवरणपत्रक. वार्षिक वित्तीय विवरणपत्रक, अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट असं त्याला आपण म्हणतो. तर हा क्वेश्चनचा एरिया असतो, थोडं त्याच्याबद्दल तुम्ही बघून घ्या. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट रिगार्डिंग विधान परिषद ऑफ महाराष्ट्र? बघा प्रश्न काय विचारलेला आहे. पहिलं विधान आहे इन विधान परिषद अ स्पेसिफिक नंबर ऑफ मेंबर रिटायर्ड एव्हरी 5 इयर. पुढे वाचायची गरजच नाही, आपल्याला माहिती आहे प्रत्येक 6 वर्षांना, ओके, दर 6 वर्षांनी काय केले जातात? विधान परिषदचे सदस्य रिटायर्ड होत असतात. त्यामुळे विधान कसं आहे? हे चुकीचं आहे. अँड दिस वॅकंट सीट आर फुलफिल अगेन बाय कंडक्टिंग फ्रेश इलेक्शन फॉर दोज सीट. बरोबर आहे, इलेक्शन घेतल्या जातात, मात्र 5 वर्षात ते रिटायर होत नाही, तर किती वर्षांमध्ये होतात? 6 वर्षांमध्ये होतात. पुढे द प्रोसिडिंग ऑफ द विधान परिषद आर कंडक्टेड अंडर द कंट्रोल अँड गायडन्स ऑफ द स्पीकर. आता प्रत्येक सभागृहाची एक कामकाज पद्धती असते बघा, त्याच्यामुळे त्याला आपण म्हणतो की ते घटनात्मक नाही, मात्र ते सभागृहाच्या कार्यपद्धती किंवा कामकाज पद्धतीनुसार चालत असतं. त्यामुळं याचं उत्तर काय असं पाहिजे? पर्याय क्रमांक 4 प्रश्न करेक्ट विचारलं होतं, बरोबर. तर कुठला? पर्याय क्रमांक 2, नायदर 1 नॉर 2. पुढचा क्वेश्चन, हु अमॉंग द फॉलोइंग डिस्ट्रिक्ट कलेक्टर ऑफ पुणे, पुण्यावरती क्वेश्चन आला होता, डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र इम्प्लिमेंटेड द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म झिरो पेंडन्सी पॅटर्न. आता बघा झिरो पेंडन्सी पॅटर्न काय होता? तुम्ही पाठीमागे जर बघितलं तर दिल्ली हायकोर्टने झिरो पेंडन्सी प्रोजेक्ट सुरू केला होता. झिरो पेंडन्सी म्हणजे काय? नावातच काय बघा, त्याच्या पेंडन्सी, पेंडिंग म्हणजे जे प्रलंबित खटले आहेत, हे प्रलंबित खटले न राहण्यासाठी लवकरात लवकर निकाल देण्यात यावा यासाठी हा कार्यक्रम सुरू केला होता दिल्ली हायकोर्टने. मात्र प्रश्न आपल्याला विचारला पुणे डिस्ट्रिक्टमध्ये, तर याचं उत्तर काय बघा? चंद्रकांत दळवी सर यांनी हा कार्यक्रम सुरू केलेला होता, हे तर सर्वांना माहीत असेल. पुढे बघा, ॲज पर द जल जीवन मिशन द गव्हर्नमेंट एनविजन्स टू प्रोव्हाइड सेफ अँड ॲड्युकेट ड्रिंकिंग वॉटर टू ऑल हाऊसहोल्ड्स इन रूरल एरिया थ्रू इंडिव्हिज्युअल हाऊसहोल्ड टॅप कनेक्शन बाय. किंवा असा प्रश्न विचारलेला आहे की कोणत्या वर्षापर्यंत भारतातल्या ग्रामीण भागामधल्या प्रत्येक घरात शुद्ध पाणी त्यांना पोहोचवायचं आहे गव्हर्नमेंटला? तर याचं उत्तर आहे बघा 2024. वारंवार आपण सांगत असतो की बघा रिसेंटली नवीन जलशक्ती मंत्रालयाची स्थापना केलेली आहे. जलशक्ती मंत्रालय असेल, हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. किंवा अजून एक मंत्रालय स्थापन केले बघा, सहकार मंत्रालय. पुढचं कोणतं आहे? सहकार मंत्रालय. जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत जलजीवन मिशन सुरू केलेलं होतं. यानुसार 2024 पर्यंत हे टार्गेट ठेवण्यात आलेलं होतं. कन्फ्यूज व्हायचं नाही. 2022ला आपल्याला स्वातंत्र्याला किती वर्ष पूर्ण होत आहेत? 75 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणून काही लोकांनी लॉजिक लावून ते लिहिलं असेल उत्तर, बट ते उत्तर नाहीये. तर याचं उत्तर 2024च असायला पाहिजे. जलशक्ती मंत्रालयाचे कॅबिनेट मिनिस्टर कोण आहेत? गजेंद्र सिंह शेखावत. कोण आहेत बघा? गजेंद्र सिंह शेखावत आहेत. आणि सहकार मंत्रालय जे रिसेंटली स्थापन झालेलं आहे त्याचे कॅबिनेट मिनिस्टर कोण आहेत बघा? अमित शहा. त्यांचं नाव काय बघा? अमित शहा. ओके, तर अशा स्वरूपाचा हा क्वेश्चन रिपीट क्वेश्चन झाला होता. दासबोध इज अ लिटरली वर्क ऑफ विच ऑफ द फॉलोइंग मराठी पर्सनॅलिटी. कोणाचं साहित्य आहे? तर आपल्याला माहिती आहे दासबोध म्हणलं की रामदास स्वामी यांचं आहे. संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ. भावार्थ जसं की आपण म्हणलो बघा, भावार्थ रामायण. ओके, ज्ञानेश्वरांचं जर म्हटलं तर भावार्थ दीपिका, त्यानंतर अमृतानुभव. तर हे सगळे साहित्य यांचे आहेत हे सांगता येईल आपल्याला. पुढचा क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग वाईल्ड लाईफ सँक्च्युरी ऑफ महाराष्ट्र सिच्युएटेड इन द वेस्टर्न घाट इज फेमस फॉर द मलबार गॅंट स्क्विरल. म्हणजे आपल्याला माहिती आहे शेकरू जो आपला प्राणी आहे किंवा खार आहे, जो महाराष्ट्राचा राज्य पशु आहे, तो कुठं सापडतो आपल्याला? भीमाशंकर वाईल्ड लाईफ सँक्च्युरी, पक्षी अभयारण्य. ओके, आणि हे पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यामध्ये आहे आपल्याला सांगता येतं. सागरेश्वर वाईल्ड लाईफ सँक्च्युरी कुठं आहे? सांगली या ठिकाणी आहे, माहीत असू द्या. बोर वाईल्ड लाईफ सँक्च्युरी ही कुठं आहे? वर्धा या ठिकाणी आहे. ठीक आहे. आणि नागझिरा ही कोणत्या ठिकाणी आहे आपल्याला सांगता येतं?
भंडारा या ठिकाणी आहे. ठीक आहे. तर भूगोलाच्या अनुषंगाने तो क्वेश्चन होता. विच ऑफ द फॉलोइंग डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र डज नॉट बिलॉंग टू द औरंगाबाद डिव्हिजन. महाराष्ट्रामध्ये बघा 6 प्रशासकीय विभाग आहेत, बरोबर. त्याच्यामधला सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता ओळखला जातो? औरंगाबाद ओळखला जातो. कारण का? औरंगाबादमध्ये 8 काय येतात? जिल्हे येतात. प्रश्न हा होता की त्या 8 जिल्ह्यांपैकी यापैकी कुठला जिल्हा येत नाही. तर तुम्हाला लगेच समजायला पाहिजे उस्मानाबाद, सांगली, लातूर आणि बीड ह्याचं उत्तर काय बघा? सांगली. की सांगली हा जिल्हा त्याच्यामध्ये येणार नाही. मात्र जर तुम्ही बाकीचे जिल्हे बघितले, स्वतः औरंगाबाद, त्यानंतर जालना, त्यानंतर हिंगोली, त्यानंतर परभणी, त्यानंतर नांदेड, हे सगळे जिल्हे कोणत्या विभागामध्ये येतात? औरंगाबाद विभागामध्ये येतात. क्लिअर? जिओग्राफीच्या अनुषंगाने हा क्वेश्चन होता. अकॉर्डिंग टू 2011 पॉप्युलेशन सेन्सस ऑफ इंडिया विच डिस्ट्रिक्ट हॅज हायेस्ट सेक्स रेशो इन महाराष्ट्र. ह्याचं उत्तर काय बघा? रत्नागिरी. रत्नागिरीमध्ये हायेस्ट सेक्स रेशो आहे आपल्याला सांगता येईल. त्याच वेळी जर तुम्ही सोलापूरमध्ये बघितला तर किती आहे? 932 आहे. अहमदनगरचा किती आहे? 940 आहे. ओके. तर या गोष्टी एक्झामला विचारल्या जाऊ शकतात. पुढचा क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग डेट वॉज आस्क्ड बाय गांधीजी टू द इंडियन पीपल टू बी ऑब्झर्व ॲज अ डे ऑफ नॉन वायलेंट अपोजिशन टू द रौलट ॲक्ट, as a day of non-violent opposition to this act, as a day of humiliation and prayer and hurtle strike ज्याला आपण म्हणतो. तर आपल्याला माहिती आहे 1919 मध्ये रौलट कायदा पारित करण्यात आला होता आणि नॉन व्हायलंट ऑपोजिशन जे आहे ज्याच्यामध्ये काय की लोकांनी ह्याला विरोध केला पाहिजे, परंतु हिंसेचा मार्ग वापरला पाहिजे का? नाही. तर त्या ठिकाणी अहिंसा हे तत्व कोणाचं होतं? महात्मा गांधीजींचं होतं. तर ती उत्तर जे आहे ते कुठलं? 6 एप्रिल 1919. याचा परिणाम म्हणून काय झालं बघा? 13 एप्रिल 1919 ही एक घटना आपल्याला सांगता येईल, जालियनवाला बाग हत्याकांड. कारण का? अमृतसर या ठिकाणी ही बाग आहे बघा. या ठिकाणी डॉक्टर सत्यपाल असतील, त्यानंतर किचलो असतील, यांना काय केली होती? या कायद्याच्या अंतर्गत अटक करण्यात आली होती. हा कायदा काय होता की ब्रिटिशांच्या सैनिकाला एखाद्या भारतीयाची विना चौकशी झडती घेण्याचा अधिकार मिळाला होता, किंवा भारतीय एखाद्या व्यक्तीला न विचारता ती अटक सुद्धा करू शकत होते. त्यामुळं त्या दोघांना अटक केल्यामुळं जमाव जो होता जवळपास असं म्हटलं जातं की 400 पेक्षा जास्त लोकांचा जमाव हा जालियनवाला बाग हत्याकांड म्हणजे जालियनवाला बागेमध्ये जमलेला होता. त्याच वेळेस जनरल डायर, ओके, जनरल डायर याने आदेश दिला आणि त्या जमावावरती गोळीबार करण्यात आला. त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या लोकांचा मृत्यू झाला होता आणि त्याचीच परिणाम म्हणून आपल्याला एक सुद्धा सांगता येतं की उधम सिंग हे त्याच्यामधून एक वाचलेलं मुलगा होता ज्याने 1940 मध्ये त्याचा बदला घेतलेला पाहायला मिळतो. क्लिअर? तर अशा प्रकारचा हा रौलट कायदा. इन 1897 विच ऑफ द फॉलोइंग ब्रिटिश ऑफिसर वॉज असाइनेटेड बाय चापेकर ब्रदर्स. तर तुम्हाला माहिती आहे रँडची हत्या कोणी केली होती? चापेकर बंधूंनी केलेली होती 1897 मध्ये. तुम्हाला माहिती आहे सांगता येईल बघा. मायकल ओडवायर जो आहे हा पंजाबचा त्यावेळेचा प्रशासक होता, उधम सिंगच्या अनुषंगाने आहे. जॉन सॉन्डर्स, भगत सिंग. ओके. तर या गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजेत. हा वन लाइनर क्वेश्चन होता. आलमी तबलिगी इंतिमा नावाने ओळखली जाणारी जगातली एकमेव सर्वात मोठी धर्मसभा कोणत्या राज्यात आयोजित केली जाते? ह्याचं उत्तर काय बघा? तर मध्य प्रदेश. ह्याचं उत्तर सांगता येईल. हे असे वन लाइनर ज्याला तुम्हाला पाठांतराशिवाय काही पर्याय नसतो. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेणारे सुरगाणा हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातलं होते? तर आपल्याला सांगता येईल ते कुठं आहे? नाशिकमध्ये आहे. भगवंतराव निलकंठराव हे पेठ या ठिकाणी त्यांनी काय घेतला होता? सहभाग घेतलेला होता. कोल्हापूरचे फोंड होते, यांनी सुद्धा काय घेतला होता? सहभाग घेतलेला होता. साताऱ्याचे रंगो बापूजी गुप्ते होते, यांनी सुद्धा सहभाग घेतलेला होता. 1857च्या उठावावरती वारंवार बघा प्रत्येक एक्झामला क्वेश्चन असतोच. कारण का 31 मे 1857ला हा उठाव करण्याचं ठरलेलं होतं, परंतु ह्याची सुरुवात कधी झाली? 10 मे 1857ला झाली. त्यामुळं ही एक स्वातंत्र्याच्या अगोदरची मोठे आंदोलन आहे असं याच्याकडे बघितलं जातं. जर हा यशस्वी झाला असता तर भारताला कदाचित स्वातंत्र्य लवकरच मिळालं असतं, परंतु भारतामधल्याच काही लोकांनी ब्रिटिशांना साथ दिली आणि ब्रिटिशांनी प्रत्येक ठिकाणचे उठाव जे आहेत हे नियोजितपणे काय केले होते? दडपून टाकलेले होते. पुढे बघा पॉलिटिचा क्वेश्चन होता. खालीलपैकी कोणाची भारतातील प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीद्वारे निवड केली जात नाही? आता वारंवार तुम्हाला मी सांगत असतो की प्रौढ मतदान पद्धती
आणि दुसरी असते ती म्हणजे कुठली, एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धती. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की ज्या व्यक्तीचं वय 18 वर्षापेक्षा जास्त आहे, उदाहरणार्थ आपणच आता मतदान करतो, तर ते मतदान कुठल्या मतदान पद्धतीमध्ये करतो, प्रौढ मतदान पद्धतीमध्ये करतो, 18 वर्षापेक्षा जास्त वयाचा व्यक्ती. परंतु एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धती ही भारतामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी वापरली जाते बघा. एक तर राष्ट्रपतींसाठी पण ती वापरली जाते, त्यानंतर विधान परिषदचे सदस्य असतील त्यांना सुद्धा तीच वापरली जाते, राज्यसभेचे सदस्य असतील हीच पद्धत वापरली जाते. कारण का, हे सगळे अप्रत्यक्षरित्या निवडून दिलेले आहेत, असं आपण जनतेकडून दिलेले आहेत असं आपण म्हणतो. मग राहिलं याच्यामध्ये कुठलं, पंतप्रधान. प्रश्न हाच विचारला होता की केली जात नाही, मग पंतप्रधान. तुम्हाला माहिती आहे की आपणच एखाद्या खासदारासाठी मतदान करतो आणि लोकसभेवरती ज्यावेळेस हा व्यक्ती निवडून दिला जातो त्यावेळेस भारताचा पंतप्रधान म्हणून तो पुढे जाऊन काम करू शकतो. याचा अर्थ असा होत नाही की भारतामध्ये पंतप्रधान फक्त लोकसभेचाच असला पाहिजे. भारतामध्ये असाही व्यक्ती पंतप्रधान होऊ शकतो की जो लोकसभा आणि राज्यसभा या दोघाचाही सदस्य नाही, मात्र त्याने शपथ घेतल्यानंतर पुढच्या 6 महिन्यांमध्ये त्याला काय करावं लागतं, सभागृहाचं कुठल्याही एका सदस्यत्व घ्यावं लागतं. आता जर तुम्ही पाहिले तर नरेंद्र मोदी हे कुठल्या सभागृहाचे सदस्य आहेत, लोकसभेचे. एक्झाम्पल फॉर मनमोहन सिंग हे कुठल्या सभागृहाचे सदस्य होते, राज्यसभेचे होते. तर ह्या घटनात्मक तरतुदी तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत. पुढचा, भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते कलम अस्पृश्यतेची चाल नष्ट करते. तुम्हाला माहिती आहे ॲबोलिशन ऑफ अनटचेबिलिटी आर्टिकल किती आहे, 17 आहे. सिंपल क्वेश्चन होता. 19 मध्ये बघा 6 प्रकारची काय आहेत, स्वातंत्र्य आहेत. 19 मध्ये 6 प्रकारची स्वातंत्र्य आहेत. कोणती कोणती स्वातंत्र्य आहेत सांगता येईल आपल्याला, अभिव्यक्ती, त्यानंतर एकत्र जमणे, विनाशस्त्र एकत्र जमणे, त्यानंतर संघटना स्थापन करणे. ओके. त्यानंतर भारतामध्ये कुठेही मुक्तपणे संचार करणे. बघा, भारताच्या अंतर्गत जर संचार करायचा असेल तर तो कुठल्या कलमाच्या अंतर्गत किंवा कुठल्या कलमानुसार केला जातो, 19 नुसार. परंतु भारताच्या बाहेर जर तुम्हाला संचार करायचा असेल तर तुम्हाला कलम 21 चा आधार घ्यावा लागतो. हे एक नोट डाऊन करून घेतलं तरी चालेल. भारतामध्ये कुठेही वास्तव्य करण्याचं स्वातंत्र्य आणि भारतामध्ये व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य, अशी 6 प्रकारचे स्वातंत्र्य मूलभूत हक्कांच्या माध्यमातून आणि विशेषतः कलम 19 मध्ये सांगितलेले आपल्याला पाहायला मिळतात. 18 मध्ये काय सांगितले बघा, किताबे किंवा पदव्या, त्याला आपण टायटल्स असं म्हणतो, घटनेने काय केलेले आहेत, नष्ट केलेले आहेत. आणि कलम 16 मध्ये काय सांगतं, सार्वजनिक रोजगार जो आहे, सार्वजनिक रोजगार याच्यामध्ये सर्वांना समान संधी असेल. सार्वजनिक रोजगारामध्ये समान संधी हे कलम 16 मध्ये पाहायला मिळतं. ओके. 1840 मध्ये भारतातील खालीलपैकी कोणत्या शहरात परमहंस मंडळीची स्थापना झाली होती. परमहंस मंडळी ही काय होती बघा, एक गुप्त संघटना होती. ओके, गुप्तपणे काम करायची. तर ही बॉम्बेमध्ये स्थापना झालेली आपल्याला पाहायला मिळते, कारण की दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतलेला होता. विशेषतः 1849 मध्ये स्थापना झाली होती बघा. जर तुम्ही पाहिलं तर 1844 ला मानव धर्म सभा सुरत या ठिकाणी सुद्धा स्थापन झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि याचाच प्रभाव कशावरती होता, परमहंस मंडळी या संघटनेवरती होता. ओके. पुण्यामध्ये पुणे सार्वजनिक सभा स्थापन झालेली आपल्याला पाहायला मिळते, किंवा राजाराम मोहन रॉय असतील, केशवचंद्र सेन असतील यांनी कलकत्त्यामध्ये काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. खालीलपैकी कोणते प्रजीव संघाचे उदाहरण आहे, म्हणजे विचारलाय काय तुम्हाला क्वेश्चन, प्रोटोझोआ. ओके. प्रोटोझोआचा अर्थ काय होतो, पहिले सजीव, पृथ्वीवरचे पहिले सजीव, त्याला आपण प्रोटोझोआ असं म्हणतो. आता समजून घ्या, पॅरामेशियम ह्याचं उत्तर सांगता येईल आपल्याला, पॅरामेशियम. ओके. अजून ह्याचं उदाहरण कोणतं सांगता येईल आपल्याला, अमिबा. पॅरामेशियम असेल, अमिबा असेल, ही सगळी कशाची उदाहरणं आहेत, प्रोटोझोआची उदाहरणं आहेत. हा सायन्सचा क्वेश्चन होता. त्यानंतर खालीलपैकी कोणते भारतातील नगर परिषदांचे अनिवार्य कार्य आहे. अनिवार्य म्हणजे काय, बंधनकारक, जे कार्य केलेच पाहिजे असं कोणतं कार्य आहे. आता बघा, तुम्ही थोडं वाचलं तर तुम्हाला लगेच समजून जाते एलिमिनेशन मेथड कशी वापरायची. गुरांसाठी सुरक्षित निवारा प्रदान करणे अनिवार्य वाटतंय तुम्हाला, नाहीये हे. सार्वजनिक उद्यान तयार करणे, कशाला पैसा खर्च करायचा, हे पण अनिवार्य नाहीये. हे तर उलट कसं आहे आपल्याला सांगता येईल बघा, ऐच्छिक आहे, त्यांच्या मनावरती आहे करायचं का नाही करायचं. त्यानंतर सांडपाण्याची विल्हेवाट लावणे, आता हे इमर्जन्सी आहे, जर सांडपाण्याची विल्हेवाट नाही लावली तर तिथं आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे त्यांना हे करावंच लागणार आहे. चौथं,
नवीन सार्वजनिक रस्त्यांचे नियोजन हे तर असू शकत नाहीये, म्हणजे अनिवार्य असू शकत नाहीये, त्यांचं कार्य आहे मात्र अनिवार्य नाहीये. मग अनिवार्य कोणतं आहे? सांडपाण्याची विल्हेवाट लावणे. सिन्नर संग्रहालय हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? वन लाइनर क्वेश्चन होता. सिन्नर तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात कुठे आहे? नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. ओके. त्यानंतर पुढचा, खालीलपैकी कोणता हिमालय करेवा निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे? करेवा निर्मितीसाठी, थोडक्यात आता करेवा निर्मितीसाठी म्हणण्यापेक्षा आपण म्हणूयात की केसरची शेती या भागामध्ये केली जाते. ओके. आणि याचं उत्तर आपल्याला काय सांगता येईल? काश्मीर हिमालय. समजून घ्या, याचं उत्तर काय सांगता येईल आपल्याला? काश्मीर हिमालय. पुढचं, पेशीचे खालीलपैकी कोणते भाग सुसाइडल बॅग म्हणून ओळखले जातात? आता सायन्स काही लोक इंग्लिश मधून वाचतात, त्यांना लगेच समजलं जाईल बघा. लयकारिका म्हणजे काय? लायझोझोम ज्याला आपण म्हणतो. लयकारिका म्हणजे काय? लायझोझोम्स. तर हे ट्रॅडिशनल क्वेश्चन आहेत जे वारंवार रिपीट होतात. अजून काही थोडं लक्षात ठेवा, ते म्हणजे काय? पॉवर हाऊस ऑफ सेल कुणाला म्हटलं जातं? तर ते माइटोकॉन्ड्रिया. ओके, माइटोकॉन्ड्रिया. त्यानंतर ना पॉवर फॅक्टरी ऑफ सेल कुणाला म्हणलं जाईल? क्लोरोप्लास्ट. म्हणजे पॉवर तयार कुठे होते? क्लोरोप्लास्ट मध्ये होते, म्हणून त्याला फॅक्टरी असं म्हणलं जाईल. आणि हाऊस म्हणजे काय? स्टोरेज करून ठेवणार. मग स्टोरेज म्हणलं तर काय असणार? माइटोकॉन्ड्रिया. फॅक्टरी असेल तर काय असेल? क्लोरोप्लास्ट. म्हणजे सेलवरती हा क्वेश्चन आला होता. माहित असू द्या, हा सुद्धा क्वेश्चन विचारतात की सेल हा शब्द कुणी वापरलेला होता? तर रॉबर्ट हुक. त्यांचं नाव काय बघा? रॉबर्ट हुक यांनी त्याचा पहिल्यांदा वापर केलेला होता. पुढे बघा, द पराक्रम दिवस इज ऑब्झर्वड टू कमेंटरेट द बर्थ अॅनिव्हर्सरी ऑफ. कुणाचा आहे? तर नेताजी सुभाषचंद्र बोस. कधी साजरा केला जातो बघा? 23 जानेवारी. कधी? दरवर्षी 23 जानेवारीला त्यांची अॅनिव्हर्सरी असते, म्हणून तो साजरा केला जातो. आता नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं तुम्हाला कार्य जर माहिती असेल, आझाद हिंद सेनेची स्थापना. आयोगाने उत्तर दिले बघा की आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केलेली आहे? सुभाषचंद्र बोस यांनीच केलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला ते उत्तर कन्सिडर करावं लागतं. पुढे बघा, सरदार वल्लभभाई पटेल यांचा पण जन्मदिवस कधी असतो? 31 ऑक्टोबरला. आणि 31 ऑक्टोबरला आपण कोणता दिवस साजरा करतो? राष्ट्रीय एकता दिवस. ओके, नॅशनल युनिटी डे हा आपण साजरा करतो 31 ऑक्टोबरला. कारण का? यांनी बघा काय केलं होतं? भारतात जेवढी काही संस्थानं होती, या संस्थानांना भारतामध्ये विलीनीकरण करण्यामध्ये यांचा खूप महत्त्वाचा रोल होता. ठीक आहे. पुढचा, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? बेडसे लेणी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. बिलकुल बरोबर आहे. बेडसे लेणी या बौद्ध लेणींचा एक समूह आहे ज्यात इसवी सन पूर्व पहिल्या शतकातील असू शकतात. दोन्ही विधानं कशी आहेत? बरोबर आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1. त्यामुळे तुम्ही बघून घ्या जरा थोडं बघा, जसं की अजिंठा लेणी. ओके. त्यानंतर वेरूळ लेणी, या महत्त्वाच्या लेणी आहेत बघा. या कुठं आहेत? कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? औरंगाबाद. ठीक आहे. त्यानंतर एक बघा, विसरून जाऊ शकते, पांडव लेणी. पांडव लेणी कुठं आहे? नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. खरोसा लेणी ही कुठं आहे? लातूर जिल्ह्यामध्ये आहे. जोड्या लावाला वगैरे आगामी कालामध्ये येऊ शकतो क्वेश्चन, किंवा वन लाइनर सुद्धा रिपीट क्वेश्चन होऊ शकतात. महाराष्ट्र हॅज डॅश डॅश मेट्रोलॉजिकल सब डिव्हिजन्स. सिंपल क्वेश्चन होता, त्याचं उत्तर असायला पाहिजे पर्याय क्रमांक 4. कोणते कोणते आहेत बघा? कोकण, दुसरा आहे मध्य महाराष्ट्र. ठीक आहे. तिसरा आहे तो म्हणजे कुठला? मराठवाडा. आणि चौथा आहे तो म्हणजे विदर्भ. हे काय आहेत? मेट्रोलॉजिकल सब डिव्हिजन आपल्या महाराष्ट्रामधले आहेत. तुम्हाला माहिती असेल इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट IMD, हवामान खाते ज्याला आपण म्हणतो, त्याची स्थापना 1875 मध्ये झालेली होती. खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची पहिली राजधानी होती? तर आपल्याला सांगता त्याचं उत्तर काय बघा? राजगड आहे. ओके, राजगड आहे. पुणे जिल्ह्यामध्ये हा किल्ला पाहायला मिळतो. खालीलपैकी कोण 1905च्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते? बघा आपल्याला माहिती आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती मित्रांनो 1885 या वर्षी झाली होती. कोणत्या ठिकाणी झाली होती? मुंबई. या ठिकाणी 72 प्रतिनिधी हजर होते आणि या अधिवेशनाचे पहिले अध्यक्ष होते ते म्हणजे उमेशचंद्र बॅनर्जी.
कोण होते? उमेशचंद्र बॅनर्जी. तेव्हापासून दरवर्षी काँग्रेसचे अधिवेशन पार पडतात. प्रश्न आपल्याला 1905चा विचारलेला आहे, कारण की 1905ला जरा काँग्रेसमध्ये किंवा 1905ला आपण म्हणतो की जहालांचा काय झाला? उगम झाला, किंवा तिथून पुढे जहाल विचारसरणी जरा थोडी ऍक्टिव्ह व्हायला सुरुवात झाली. तर गोपाळकृष्ण गोखले महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु हे काय होते? 1905च्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. खालीलपैकी कोणत्या परिसरातील समशीतोष्ण जंगले शोलाज, ओके, शोलाज म्हणून ओळखली जातात? आता प्रॉपरपणे जर तुम्ही थोडंफार याच्यामध्ये बघितलं, शोलाज जी वनं असतात ही आढळतात विषुववृत्तावरती. ओके, जगामध्ये जर तुम्ही पाहिलं तर विषुववृत्तावरती ही वनं आढळतात. यांचं वैशिष्ट्य काय असतं बघा? घनदाट जंगल असतात. ओके, यांची उंची कशी असते? वृक्षांची जास्त उंची असते, जिथं की सूर्यप्रकाश जमिनीवरती सहजासहजी पोहोचू शकत नाही. हे वैशिष्ट्य कोणाचं असतं? शोलाज. तिथलं लोकल नाव आहे, समजून घ्या. तर ते आपल्या भारतात कुठं सापडतात असा क्वेश्चन होता. शिवालिकमध्ये नाही सापडणार, छोटा नागपूरमध्ये पण नाही, सिक्कीममध्ये पण नाही. याचं उत्तर बघा निलगिरीमध्ये आहे. ओके, कर्नाटक असेल, केरळ असेल, या राज्यांमध्ये शोलाज नावाची वनं तुम्हाला पाहायला मिळतात. सिंपल लक्षात ठेवा, घनदाट जंगल, उंची जास्त, त्यांचा सूर्यप्रकाश पोहोचत नाही, आणि त्यांचा भाग कुठला आहे? निलगिरी पर्वत. हाऊ मेनी मेंबर्स आर देअर इन द विधान परिषद ऑफ महाराष्ट्र? ओके, सिंपल क्वेश्चन होता. आता आपल्याला माहिती आहे विधान परिषद, याच्याबद्दल अगोदर थोडं माहिती करून घ्या. हे कसं आहे? सेकंड हाऊस ऑफ स्टेट लेजिस्लेचर. त्यानंतरनं हे कसं आहे? परमनंट हाऊस आहे, ज्याला आपण म्हणतो स्थायी सभागृह आहे, ज्याचं कधी विसर्जन केलं जाऊ शकत नाही. अजून काय सांगतील आपल्या याच्यामध्ये? विधान परिषद इज अ अप्पर हाऊस, कारण की लोअर हाऊस कोणतं आहे? विधानसभा आहे, म्हणून अप्पर कोणतं? विधान परिषद आहे. महाराष्ट्राची जी विधान परिषद आहे बघा, ही निर्माण झाली होती 1937ला. आताच रिसेंटली क्वेश्चन आला होता की खालीलपैकी कुठल्या वर्षी महाराष्ट्राच्या विधान परिषदला 50 वर्ष पूर्ण झाली होती? 1987ला. प्लस म्हणजे 1937 अधिक 50 जर केलं तर उत्तर तुम्हाला 1987 मिळते. तर आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या आहे मित्रांनो सध्या 78. ओके, त्याच्यामुळे उत्तर काय बघतो? पर्याय क्रमांक 2, 78 हे उत्तर. थोड्या दोन गोष्टी अजून सांगतो याच्यामध्ये. विधान परिषदची सदस्य संख्या ही 40 पेक्षा कमी नसली पाहिजे. ओके, आणि जेवढी काय राज्याची विधानसभेची सदस्य संख्या आहे, उदाहरणार्थ आता सपोज 288 आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या आहे, तर विधानसभेच्या 1/3 पेक्षा सुद्धा जास्त नसली पाहिजे. म्हणजे कमीत कमी किती असावी आणि जास्तीत जास्त किती असावी हे आपल्या घटनेत सांगितलेलं आहे. तर हा सिंपल क्वेश्चन होता. विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट अ कॉन्स्टिट्यूशनल बॉडी इन इंडिया? समजून घ्या, घटनात्मक बॉडी विचारलेली आहे. घटनात्मक म्हणजे काय? की अशी बॉडी की ज्या बॉडीचा कुठंतरी 395 जी कलम आहेत आपल्या राज्यघटनेमधली, तिथं तुम्हाला समावेश पाहायला मिळतो. थोडं जर पाहिलं तुम्ही UPSC, तर UPSC आपल्याला माहिती आहे कलम 315 पासून ते कलम 323 पर्यंत आहे. ह्याचा अर्थ ही घटनात्मक आहे. नीती आयोग, ठीक आहे, आता तुम्हाला आठवत नाहीये तर पुढचे ऑप्शन चेक करा. इलिमिनेशन मेथड वापरते ते का बघा. GST काउन्सिल, हे तर सर्वांना माहिती आहे, रिसेंटली 101वी घटना दुरुस्ती केली आणि GST काउन्सिल त्यानुसार तयार करण्यात आलेली आहे. 279A नुसार केलेले. NCSC म्हणजे काय? नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट. ओके, आणि आपल्याला 338 या कलमामध्ये पाहायला मिळतं नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट, ज्याला राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग असं म्हणलं जातं. 338 मध्ये आहे. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग जो आहे NCST, तो 338A मध्ये आहे. आणि सध्याचा जो आहे नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग, हा कलम 338B मध्ये पाहायला मिळतो. थोडं एक्स्ट्रा माहीत असू द्या. राहिला प्रश्न कोणता मग? नीती आयोगाचा. मग नीती आयोग हा कॉन्स्टिट्यूशनल आहे का? नाही. नीती आयोगाबद्दल सुद्धा प्रश्न येण्याची शक्यता आहे, थोडं त्याबद्दल सांगतो. नीती आयोग म्हणजे काय? नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. ठीक आहे, कधी स्थापना झाली नीती आयोगाची? 2015 मध्ये झाली. कारण का? भारतामध्ये 1950 मध्ये अगोदर नियोजन आयोग, ज्याला आपण काय म्हणतो बघा, प्लॅनिंग कमिशन. प्लॅनिंग कमिशनचं काम काय होतं? ज्या भारतातले जेवढे काय 5 इयर प्लॅन झाले, ज्याला पंचवार्षिक योजना म्हणतो, तर या पंचवार्षिक योजना बनवायचं काम कोणाचं होतं? या प्लॅनिंग कमिशन होतं, नियोजन आयोगाचं होतं. तर याची जागा आता कोणी घेतलेली आहे भारतामध्ये? नीती आयोगाने घेतलेली आहे. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? भारताचे पंतप्रधान. ठीक आहे, सध्या नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत? डॉक्टर राजीव कुमार. नीती आयोगाचे CEO कोण आहेत सध्याचे? CEO अमिताभ कांत.
कोण आहेत? अमिताभ कांत आहेत. तर थोडं असं ॲनालिसिस केलं की तुम्हाला पुढच्या एक्झाममध्ये त्याचा फायदा होऊ शकतो. मुंबईत 1848 मध्ये परमहंस सभेची स्थापना कोणी केली? रिपीट क्वेश्चन बघा. याचं उत्तर काय पाहिजे? दादोबा पांडुरंग तर्खडकर हे उत्तर पाहिजे. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते कलम काही प्रकरणांमध्ये अटक होण्यापासून आणि स्थानबद्धतेपासून संरक्षण देते? बघा, शिफ्ट जरी वेगवेगळ्या असल्या तरी त्यांचा एरिया क्वेश्चनचा कसा आहे तिथलाच आसपासचा जवळचा आहे. स्थानबद्धता म्हणजे डिटेन्शन, आपण मगाशी बोललो होतो. तर आता डिटेन्शन बद्दलच्या तरतुदी तुम्हाला आपल्या घटनेतल्या कलम 22 मध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे याचं उत्तर काय पाहिजे? पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असेल. आता 20 मध्ये सुद्धा अपराधांच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण सांगतात. ओके, हे 20 मध्ये सांगितलेलं आहे. 24 मध्ये तर तुम्हाला माहिती आहे 14 वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकाला तुम्ही धोकादायक ठिकाणी कामावरती ठेवू शकता का? नाही, जेणेकरून त्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो किंवा त्याच्या आरोग्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. हे कलम 24 मध्ये सांगितलेलं आहे. उत्तर काय पाहिजे? पर्याय क्रमांक 3 22 हे उत्तर पाहिजे. खालीलपैकी कोणते वैध चलनाचे उदाहरण आहे? ओके, व्हॅलिड ज्याला आपण म्हणतो. ओके, व्हॅलिड. आता यामध्ये तुम्ही इलिमिनेशन मेथड वापरू शकता. त्यांनी इंग्लिशमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. चेक दिलंय, डिमांड ड्राफ्ट दिलेला आहे. त्यानंतर बिटकॉइन तर आपण म्हणू शकतो का व्हॅलिड आहे? नाहीये. ही कशी आहे बघा? व्हर्च्युअल करन्सी. व्हर्च्युअल करन्सी म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? आभासी चलन आहे. मग बँक नोट जी आहे हे काय आहे? वैध चलन आहे. बँक नोट जर तुम्ही बघितली, प्रत्येक नोटेवरती कुणाची सही असते बघा? आरबीआयचा जो गव्हर्नर असतो, आरबीआयचे गव्हर्नर सध्याचे कोण आहेत? शक्तिकांत दास. तर यांची सही असते. फक्त 1 रुपयाच्या नोटेवरती आरबीआयच्या गव्हर्नरची सही नसते, कारण की 1 रुपयाची नोट स्वतः आरबीआय बनवतच नाहीये, तर ते भारत सरकारचं अर्थ मंत्रालय जे आहे त्यांच्यामार्फत तयार केली जाते. तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, एक्झामला ऑब्झर्वेशन म्हणून तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सर्वांना एक मी क्वेश्चन विचारतो बघा, की जेवढे काय त्या नोटेची किंमत असेल, कारण की आरबीआय त्याच्यावरती गव्हर्नर काय करतो? सही करतोय आणि म्हणतोय की मी तुम्हाला वचन देतोय, मैं वचन अदा करता हो, असं कधीतरी तुम्ही वाचलं असेल. वचन हा देतोय की हा जो कागद आहे हा कागद घेऊन भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये तुम्ही कुठेही जाऊ शकता आणि एवढ्या किमतीची कुठलीही एखादी वस्तू तुम्ही घेऊ शकता. याला मान्यता मी स्वतः आरबीआयचा गव्हर्नर देतोय. तर याच्यामध्ये उदाहरणार्थ 500 रुपयाची नोट आहे असं समजा. तर त्या नोटेवरती अक्षरांमध्ये 500 रुपये किती भाषांमध्ये लिहिलेलं असतं हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुढे, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? महाराष्ट्राची अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषीप्रधान आहे. देशाचीच कृषीप्रधान आहे, तर महाराष्ट्राची सुद्धा काय आहे? कृषीप्रधान आहे. कारण का बघा, अर्थव्यवस्थेमध्ये कृषी क्षेत्राचा म्हणजे जीडीपी मध्ये जर आपण पाहिलं तर कृषी क्षेत्राचा वाटा कसा आहे? कमी आहे. परंतु स्वातंत्र्यानंतरनं कृषी असं क्षेत्र आहे भारतामध्ये की ज्याने सर्वाधिक जास्त लोकांना काय दिलेलं आहे? रोजगार दिलेला आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा सर्वाधिक रोजगार देणारं, एम्प्लॉयमेंट पुरवणारं जे क्षेत्र आहे ते कोणतं? कृषी क्षेत्र आहे. त्यामुळे विधान पहिलं बरोबर आहे. आणि सध्या तर आता कृषी कायदे वगैरे असतील हे थोडे होते चर्चेमध्ये, म्हणून त्यांनी तो विधान टाकलेलं असावं. महाराष्ट्रात उष्ण, पावसाळी आणि थंड हवामान असलेले विशिष्ट मान्सून हवामान आहे. कारण की आपल्याला मान्सून जो मिळतो हा नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून मिळत असतो. त्यामुळे ह्याचं उत्तर, हे विधान सुद्धा कसं आहे? बरोबर आहे. बरोबर विचारलं होतं, तर 1 आणि 2 दोन्हीही ही विधानं बरोबर आहेत. खालीलपैकी कोणते भारतातील नगर परिषदांचे स्वेच्छाधीन कार्य आहे? बघा, मगाशी विचारलं होतं की अनिवार्य कार्य आहे, आता काय विचारलं? स्वेच्छाधीन म्हणजे ते करू पण शकतात किंवा काही दिवसांनी त्याला एक्सटेंड पण करू शकतात. सार्वजनिक उद्याने तयार करणे, तर हेच आपल्याला सांगता येईल की हे त्यांचं कसं आहे? स्वेच्छाधीन कार्य आहे. बघा, आता दुसरं सार्वजनिक स्वच्छता असेल, सांडपाण्याची विल्हेवाट असेल किंवा पेयजल पुरवठा असेल, हे इमर्जन्सी आहे, तातडीची गरज आहे, त्यामुळे त्यांना ते अनिवार्य आहेत. ओके, हे जी कार्य आहेत कसे आहेत? अनिवार्य आहेत. आणि हे जे कार्य आहे कसं आहे? स्वेच्छाधीन आहे, म्हणजे स्वतःच्या इच्छेनुसार. द ऑफिशियल लँग्वेज ऑफ द स्टेट ऑफ महाराष्ट्र, हा काय प्रश्न त्यांनी विचारला होता? याचं उत्तर मराठी आहे. परंतु जरा थोडं अजून त्याच्यामधलं सांगतो मी तुम्हाला. भारतामध्ये सुप्रीम कोर्टाचं जे कामकाज चालतं हे ओनली अँड ओनली कोणत्या लँग्वेजमधून चालतं? इंग्लिशमधून चालतं. जर तुम्ही पार्लमेंट पाहिलं, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो? संसद म्हणतो. पार्लमेंटमध्ये जे कामकाज चालतं ते इंग्लिश असेल किंवा हिंदी असेल, या दोन्हीपैकी कुठल्याही एका लँग्वेजमध्ये चालतं. मग आता पार्लमेंटचं जर आपण कन्सिडर करतोय तर महाराष्ट्राचं जे राज्य विधिमंडळ आहे, राज्य विधिमंडळ, देशामधले जेवढे काय राज्य विधिमंडळ आहेत त्यांच्यामधलं जे कामकाज आहे हे इंग्लिशमधून पण चालू शकतं किंवा हिंदीमधून सुद्धा चालू शकतं, किंवा आता इथे अजून एक आस्पेक्ट वाढतोय, त्या भागाची प्रादेशिक भाषा, प्रादेशिक
भाषा. तर यापैकी कुठल्याही एका भाषेमध्ये कामकाज चालू शकतं. सो लँग्वेजच्या अनुषंगाने भाषेबद्दलच्या तरतुदी आपल्या घटनेमध्ये अनुसूची क्रमांक कितवी आहे? 8वी. ओके. भारतामध्ये अधिकृत भाषा किती आहेत बघा? घटनेने मान्यता दिलेल्या 22 भाषा आहेत. 1949ला या भाषांची संख्या 14 होती. मात्र सध्या जर पाहिलं तर किती आहेत? 22. आणि ह्या 22 पैकीच आपली काय आहे? एक मराठी सुद्धा भाषा आहे, आपल्याला असं सांगता येतं. स्वातंत्र्य सेनानी अंबाबाई कोणत्या राज्याच्या निवासी होत्या? स्वातंत्र्य सेनानी अंबाबाई या कर्नाटकच्या बघा निवासी होत्या. 12व्या वर्षी त्यांचं काय झालं होतं? लग्न झालं होतं. ठीक आहे, अंबाबाई यांचं. आणि यांनी काय केलं होतं? परदेशी कपडे असतील किंवा परदेशी माल असेल याचा त्याग केला होता, किंवा त्या ब्रिटिशांविरुद्ध यांनी खूप संघर्ष केलेला आपल्याला पाहायला मिळतो त्यांच्या इतिहासामध्ये. तर असा हा क्वेश्चन होता, सिंपल क्वेश्चन होता, वाचला असेल तर जमणार होता, अदरवाईज असे क्वेश्चन डोक्यावरून जाणारे असतात. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? ओके. दर महिन्याला किमान एक सभा घेणे पंचायत समितीला बंधनकारक आहे. बरोबर आहे. विकास गटात राबवण्यात येणाऱ्या योजनांचा आराखडा पंचायत समिती तयार करते. दोन्ही विधानं कशी आहेत बघा? या ठिकाणी बरोबर आहेत हे आपल्याला सांगता येतं. पुढे, खालीलपैकी कोणते आम्ल शीतपेयांमध्ये वापरले जाते? शीतपेय म्हणजे काय? कोल्ड ड्रिंक्स. ठीक आहे. तिथं कोणतं वापरलं जातं? कार्बोनिक ऍसिड, ज्याला आपण आम्ल म्हणतो. बरोबर. कार्बोनिक ऍसिड ह्याचा फॉर्म्युला काय बघा? H2CO3. कुठं वापरलं जातं? किंवा त्याचा फॉर्म्युला काय? H2CO3 माहित असू द्या. बाकीचे जे आहेत एस्कॉर्बिक ऍसिड, हे तर नाव कशाचं आहे बघा? विटॅमिन सीचं आहे. विटॅमिन सीचं नावच काय? एस्कॉर्बिक ऍसिड आहे. त्यानंतर ना फॉर्मिक ऍसिड, तर तुम्हाला माहिती असेल हे कुठं वापरलं जातं बघा? लाईव्ह स्टॉकमध्ये. लाईव्ह स्टॉकचं जे फीड असतं, ओके, गुरेढोरांना आपण जे अन्न देतो तर त्याच्यामध्ये फॉर्मिक ऍसिड असेल. त्यानंतर मुंगी चावल्यानंतर सुद्धा कुठलं असतं बघा? फॉर्मिक ऍसिड तयार होतं. त्यानंतर हायड्रोक्लोरिक ऍसिड, ह्याला आपण काय म्हणतो बघा? HCl, आपल्या पोटामध्ये असतं. ह्याचं एवढी तीव्रता असते, जर ते हातावरती घेतलं तर आपला हात सुद्धा जळू शकतो. तर हे HCl आहे, कारण की आपल्यामध्ये HCl आणि ट्रिप्सिन असे 2 घटक पाहायला मिळतात आपल्या स्टमकमध्ये. पुढचा, सत्रिया नृत्याचा उगम डॅश डॅश राज्यामधून झाला. याचं उत्तर काय बघा? आसाम. ओके, माहीत असू द्या. नृत्य प्रकार असेल किंवा त्यांचे वेगवेगळे खेळ असतील यावरती जरा फोकस केलेला दिसतो आपल्याला कुठल्या सरळ सेवा एक्झाममध्ये. ज्या ग्रुप बीचे आहेत किंवा ग्रुप एचे एक्झाम आहेत त्याच्यामध्ये जास्त असे क्वेश्चन येत नाहीत, परंतु गट क असेल किंवा सरळ सेवा असेल डायरेक्ट, तर त्या ठिकाणी अशा मुद्द्यांना तुम्ही फोकस केलं पाहिजे. पुढचा क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग आर्टिकल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हाइड फॉर द फंडामेंटल ड्युटीज? सिंपल क्वेश्चन होता. आपल्याला माहिती आहे आपल्या घटनेमध्ये 25 भाग आहेत. त्या 25 भागांपैकी भाग क्रमांक 4A हा कशाबद्दल सांगतो? मूलभूत कर्तव्य म्हणजेच फंडामेंटल ड्युटी. आणि याच्यामध्ये एकच कलम आहे ते म्हणजे कुठलं? 51A आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर असायला पाहिजे. 1976ला 42वी घटना दुरुस्ती झाली बघा, 42nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट. आणि या 42व्या घटना दुरुस्तीनुसारच मूलभूत कर्तव्य आपल्या नवीन घटनेमध्ये एक भाग जोडण्यात आला. कारण की ऑलरेडी 4 जो भाग होता हा DPSP बद्दलचा होता, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी बद्दलचा होता. तर त्याला नवीन भाग जोडला तो म्हणजे कुठला? 4A आणि 51A कलम. समिती कोणती होती त्यासाठी मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश आपण आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये केला. आणि त्यावेळेसची घटना दुरुस्ती 1976 म्हटलं की इंदिरा गांधी या पंतप्रधान होत्या, हे सर्वांना माहीत असलं पाहिजे. पुढचा क्वेश्चन, व्हॉट इज द इंटरनॅशनल पॉवर्टी लाईन? इकॉनॉमीवरती क्वेश्चन होता. ॲज फिक्स बाय द वर्ल्ड बँक. थोडा कठीण स्वरूपाचा क्वेश्चन होता, माहीत असायला पाहिजे होता. डॉलरमध्ये त्यांनी ऑप्शन दिले होते बघा. तर याचा आहे दर दिवसाला म्हणजे प्रत्येक दिवसाला जो व्यक्ती $1.90 कमवू शकत नाही तर तो काय असणार आहे? बिलो पॉवर्टी लेवल. कारण की एक दारिद्र्य रेषा निश्चित केली जाते. समजून घ्या, दारिद्र्याचे 2 प्रकार असतात. एक म्हणजे निरपेक्ष दारिद्र्य आणि दुसरं कोणतं असतं? सापेक्ष दारिद्र्य. निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय? आपण इंग्लिशमध्ये म्हणतो बघा ह्याला ॲब्सोल्यूट पॉवर्टी, आणि याला आपण काय म्हणतो? रिलेटिव्ह पॉवर्टी. भारतामध्ये कोणती वापरली जाते? ॲब्सोल्यूट पॉवर्टी ही कन्सेप्ट वापरली जाते. यामध्ये काय केलं जातं बघा, एखाद्या व्यक्तीचा जेवढा काय महिन्याचा त्याच्या नीड्स आहेत, आपल्याला तर माहिती आहे अन्न, वस्त्र, निवारा, त्याचबरोबर शिक्षण आणि आरोग्य या मानवाच्या बेसिक नीड्स आहेत. तेवढ्या नीड मिळवण्यासाठी जेवढा काही ॲव्हरेज एक रक्कम निर्धारित केली जाते ही रक्कम असेल. ओके,
या रकमेपेक्षा जर तो व्यक्ती जास्त उत्पन्न कमवू शकत असेल तर तो काय असणार आहे, अबव पॉवर्टी लेवल असेल. मात्र या रकमेपेक्षा जर तो कमी रक्कम त्याच्या हातामध्ये येत असेल तर तो काय असणार आहे, बिलो पॉवर्टी लेवल असणार आहे. तर थोडं लक्षात ठेवा, वर्ल्ड बँकेचं विचारलेलं आहे. आपल्या भारतामध्ये बघा तेंडुलकर समिती असेल, रंगराजन समिती असेल, ओके, असे वेगवेगळ्या समित्यांनी अभ्यास केलेला आहे आणि आपल्या गव्हर्नमेंटला रिपोर्ट दिलेला आहे की दर दिवसाला किती उत्पन्न असलं पाहिजे किंवा त्याच्या कॅलरीज किती त्याला मिळाल्या पाहिजेत, तर त्याला आपल्याला अबव पॉवर्टी लेवल किंवा बिलो पॉवर्टी लेवल म्हणता येईल. ओके, तर दारिद्र्यावरचा हा क्वेश्चन होता. खालीलपैकी कोणते पुस्तक हे संस्कृत भगवद्गीताचा अर्थ स्पष्ट करते? मगाशीच मला वाटतं मी बोललो होतो, ह्याचं उत्तर काय बघा, भावार्थ दीपिका, संत ज्ञानेश्वर. दासबोध म्हणलं की कोण आहेत बघा, संत रामदास आहेत. मनाचे श्लोक म्हणलं की कोण आहेत, संत रामदासच आहेत. बुधभूषणम कोण आहेत बघा, या ठिकाणी आपण म्हटलं होतं संभाजी महाराज. ओके, बुधभूषणम कोण आहेत, संभाजी महाराज. तर हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. महाराष्ट्रातील नैसर्गिक साधन संपत्तीबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? विधानात्मक स्वरूपाचा क्वेश्चन होता. नागपूर विदर्भातील किंवा विभागातील कामठी कोळशासाठी प्रसिद्ध आहे. आता बघा, हे खनिज संपत्तीवरचा क्वेश्चन आहे. खनिज संपत्ती आपल्याला माहिती आहे, आपल्या महाराष्ट्रात पश्चिम भागापेक्षा पूर्व भागाकडे जास्त काय खनिज संपत्ती आहे, म्हणजे संपत्तीने बहारलेला भाग म्हणून कुठला ओळखला जातो, विदर्भाचा भाग ओळखला जातो. आणि त्याच्यामध्येच कामठी हे ठिकाण कुठं आहे, नागपूरमध्ये. तर कोळशासाठी तो प्रसिद्ध आहे. विदर्भाच्या पूर्वेकडील डोंगराळ भागातील ग्रॅनिटिक गिनीस भूभाग सर्व टाकी सिंचनासाठी जबाबदार आहे. तर आपल्याला माहिती आहे की हा सुद्धा विधान बरोबर सांगता येईल. म्हणून 1 आणि 2 दोन्ही कसे आहेत, बरोबर विधानं आहेत. ठीक आहे मित्रांनो, आज आपण जेवढे क्वेश्चन पाहिले तर हे क्वेश्चन पाहण्याचा उद्देश एवढाच होता की यानंतर तुमच्या एक्झाम होणार आहेत, ह्याचा थोडाफार जरी तुम्हाला त्या एक्झाममध्ये रेफरन्स मिळाला किंवा अभ्यास करताना जर तुम्हाला त्याचा फायदा झाला तर तुमचे 2 मार्कसुद्धा किंवा 4-5 मार्कसुद्धा वाढू शकतात. त्यामुळं आजचं जे लेक्चर आहे हे जर तुम्हाला समजलं असेल किंवा जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर लेक्चर आवडलेला असेल, व्हिडिओ आवडलेला असेल तर तुमच्या मित्रांनाही शेअर करा. आणि आपलं जे इन्फिनिटी चॅनलचं यूट्यूब चॅनल आहे याला नक्की सर्वांनी सबस्क्राईब करा. थँक्यू ऑल ऑफ यू.